कृष्णाजिया सुखे भूक नाही तहान, सदा समाधान सकळांचे, कळलेची नाही झाले किती दिस, बाहेरील वास विसरली, विसरू कामाचा तुका म्हणे झाला, उद्वेग राहिला यावे जावे, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा, करू प्रथम निवृत्तीर भगवान हरः, सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तेवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले, म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, राहो निरंतरी संतांच्या, 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 पायावरे राहो निरंतरी संतांच्या, राहो निरंतरी संतांच्या, राहो निरंतरी संतांच्या, पायावरी राहो निरंतरी संतांच्या, राहो निरंतरी संतांच्या, राहो निरंतरी संतांच्या. मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या, मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांच्या, कृष्णाजिया सुखे भूक नाही तहान,
सदा समाधान सकळांचे माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशी देई प्रेम काही कळा. पूजनीय श्री तुकोबा, प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या एका लीलेवर, एका क्रीडेवर एक शंका आली, एक प्रश्न निर्माण झाला, एक सवाल उभा राहिला. त्याचं उत्तर देणारा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबारांनी एका प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. अभंगामध्ये उत्तर आहे. उत्तराचं महत्व तेव्हाच वाटेल जेव्हा आपल्याला त्याचा प्रश्न माहीत असेल. जर प्रश्नच माहीत नाही तर उत्तराचा काय आनंद घेऊ. हे अर्थातच आपल्याला पहिल्यांदा प्रश्न शोधावा लागेल. विठाल अभंगावर चिंतन करायचंच आहे आपल्याला, पण तत्पूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे, जो आपण कालही दिला होता. आणि तसा वक्त्याचा नियम आहे. वक्त्याला घालून दिलेला दंडक आहे की वक्त्याने बोलत असताना पहिला भाग प्रतिज्ञा करावी, दुसरा भाग त्याने उपोद्घात म्हणजे कार्याचं जे कारण आहे ते प्रतिपादन करावं, आणि तिसरा भाग त्याने प्रस्तावना करावी, आणि चौथा भाग त्याने विशदीकरण म्हणजे अभंगाचं स्पष्टीकरण करावं. आणि हे झालं की मग विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि असा शास्त्राचा नियम आहे की कोणत्याही वक्त्याने बोलत असताना या 4 भागात विभागून बोलावं. महाराज नाही बोललं तर असं असते काय. साधी गावातली नाली गटार म्हणतो आपण तिला, ती जर उपसायची असेल तर विदाऊट प्रोसिजर आहे का. एवढी तेवढी असली तर 2 खरे कचरा माणूस काढून दारापुरचं मोकळं करेल. पण जर चांगली जाम असली तर ती गटार उपसण्याची सुद्धा एक प्रोसिजर आहे. पांढरा ताव घ्यावा लागतो, वर लिहावं लागते श्री महोदय विषय दारातली गटार उपसणे बाबत. त्याचं लिहिणारा आपलाच रिकामटेकडा आपला एक सुज्ञ सुजान गावकरी. मग त्या विषयाचं विश्लेषण. आमच्या दारात गटार आहे, लहान लहान मुलं 2री 3रीतले मुलं 10-12 आमच्या गल्लीत आहेत. ते वावरतात, ते शाळेत जातात. कोणी सटकला बिटकला तर कृपया ग्रामपंचायतच्या सरपंचाने नोंद घ्यावी आणि आमच्या दारातील गटार उपसून द्यावी. कळावे आपला सरपंच नाही हो गावकरी. हा, आणि मग तो जर एखाद्या बंद पडेल संस्थेचा अध्यक्ष असला तर त्याचा शिक्का हो असतात ना. संस्था कायम असतात पण शिक्के कायम असतात. मग असे शिक्के मारायचे, त्याच्यावर त्यानं त्याची सही लेटर पॅड पुन्हा त्याचं त्या बंद पडेल संस्थेचं ते असं करायचं आणि मग ग्रामपंचायतमध्ये द्यायचे. एवढं करून काय मिळवलं हो पकवाजे बोयाने. गटार सरपंच साहेब समोर तर गटार उपसण्याचा अर्ज केला, पण चुकला का त्याचा प्रोसिजरही पद्धतही जर शासकीय कायद्या कानूनला धरून जर विचार कराल तर हे खूप योग्य त्यानं काम केलं. मग जर साधी गटार उपसण्यासाठी जर नियम आहे तर जे कीर्तन, जे प्रवचन, जी सत्कथा जगाची अज्ञानाची गटार उपसते ते विदाऊट नियमाची कशी. विठाला
अज्ञानाची गटार पसरलेली आहे, कमी तर काही होऊन नाही राहिली, अलीकडे ती पसरत आहे. आणि त्या गटारीला उपसण्याचं कार्य कीर्तनातून केलं जातं. अर्थातच गटार उपासणारा गटाराच्या बाहेर पाहिजे, पण आता आम्हीच गटारात बुडलेलो आहे अज्ञानाच्या, त्यामुळे आता बरं आहे, चालू आहे किती. मग त्यामुळे काय होऊन राहिलं महाराज, निकाल निघाणार. कारण किती चाला भराभरण दोन्ही पाय बराबर. कुठं जा कापूस केवढ्या आणि चिकटले एवढ्या, काही त्यातून उपलब्धी होत नाही. पण मात्र चालू आहे, ठेवावं लागत. तर हा नियम आहे की वक्त्याने पहिल्यांदा प्रतिज्ञा करावी, दुसऱ्यांदा त्याने परिहार द्यावा. आणि हा परिहार आमचं शास्त्र सांगते फक्त जीवाजोड द्यावा, देव आणि संतांजोड देऊ नये. याचं कारण न सांगता तुम्हा कळो येते अंधार, कळो येते अंधार. विश्वी विश्वंभर, विश्वी विश्वंभर परिहाराची लागे. सांगता तुम्हा कळो येते अंधार, कळो येते अंधार. विश्वी विश्वंभर, विश्वी विश्वंभर परिहाराची लागे. सांगता तुम्हा कळो येते अंधार, विश्वी विश्वंभर तुम्हा म्हणजे कोणाला, देवाला संतांना कळो येते अंतर. विश्वी विश्वंभर परिहाराचे. देवाला संतांना न सांगता कळतं, पण जीवाला सांगावं लागतं ना, म्हणून आपल्याला हे कथन करावं लागेल. साधूला काय सांगावं लागतं, मग त्यांना तसंच कळतं. त्या आता मला कथा नाही आठवत बघा, कोणी पुराणातली आहे. ते एका राजानं त्याच्या बायकोचा त्याग केला. म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं झालं तर घटस्फोट दिला. त्या काळात ती पद्धत नव्हती, टाकून द्यायची. फक्त दूर गेली घटस्फोट झाला, टाकून दिली त्यानं. आणि विस्तार नाही करत, दुसऱ्या कोणाची तरी बायको हरवली. तो राजाजवळ कंप्लेंट करायला आला, माझी बायको शोधून द्या. कारण राजा कर घ्यायचा, कर घेतो तर ते प्रजेची सेवा करावी लागेल. मग तो गेला शोधायला एका ऋषीच्या आश्रमात. त्याला वाटलं विचारू साधू बुवाला की एका ब्राह्मणाची पत्नी चोरीला गेली असं तसं. तो पाहला महाराज, शिष्य सांगतो गुरुच्या कानात, बाबा आपला राजा आला. राजा म्हणजे काय, हुकुमशाहीतला काळ महाराज, मालकच. राजा आला, त्याला बसायला टाकू का? नाही, काही नको टाकू. मग पाय धुवायला पाणी नाही, काहीच नाही करायचं. राजा आला, पाय धुवायला पाणी नाही. राजा आला, बसायला आसन नाही, पण काहीच नाही महाराज. तसाच राजा आला. साधूजवळ संकोच नव्हते ठेवत पूर्वीचे राजे सुद्धा. आताचे राजे साधूच्या खांद्यावरही हात टाकतात, तो भाग वेगळा समजा. तर ते याचं कारण काय, ते साधूच बिघडले ना. काय राजद्वारे यो फिरे, ते कबीर महाराज म्हणतात, राजद्वारे यो फिरे जैशी हरियाई गाय, साधू खटिया धरत. म्हणजे खटिया म्हणजे निंबानं, निंबू घडतं ना, लिंबू लिंबू लिंबानं जर पितळाचं भांडं धुतलं तर ते किती वेळ चमकतं, 10 मिनिट. पुन्हा त्याचं तेज जायला सुरू होतं, जसं लिंबानं घासलेल्या पितळा. साधूनं उत्तर दिलं, राजा मी तुझ्याशी बोललो याबद्दलच तुम्हाला थँक मिलियन म्हण. नुसतं थँक नाही, थँक मिलियन म्हण. का बरं, माझं काय चुकलं? तू बायको टाकून दिली. नीट आहे का? ज्यानं बायको टाकून दिलं असते तो आदरणीय नसतो. त्याला पाय धुवायला पाणी देऊ नये, त्याची पूजा करू नये, असं शास्त्र आहे. नाही केलं, राजाची नाही केलं महाराज. तुमच्या मायासारखे फटिंचाराची काय स्थिती आहे? पण त्या साधून विचारलं राजानं, महाराज ठीक आहे हो, पण मग का अशी लयच बदमाश आहे स्वभावानं म्हणून टाकून दिली महाराज. का खराब आहे? आता हेही ऐकून घ्या तुम्ही. आता त्याची बायको का खराब होती? स्वभावानं वाक्दुष्टा होती, योनी दुष्टा नव्हती, वाणीनं दुष्ट होती. आणि शास्त्र आहे, वाक्दुष्टा न हातव्या, योनी दुष्टा हातव्या. वाणी दुष्ट स्त्री टाकू नये,
पण योनी दृष्टची टाकावी विठ्ठल विठ्ठल हो का बरं माझी पत्नी अशी असेल? साधूनं उत्तर दिलं, कारण पहिले कशी होती, लय मस्त होती म्हणे, लय गोड बोलत जाय. तुला आधी, कारण आधी कसं काय गोड बोलल तुला कळालं म्हणजे ते काय साखरपुडा म्हणतात का त्याला, तुमच्याकडे काय म्हणते, कुंकवाचा कार्यक्रम, साखरपुडा. हा, तर त्याचं कंसातलं नाव आहे मोबाईल द्यायचा कार्यक्रम. हा, हे तुमचं झालं साखरपुडा, साक्षीगंध, कुंकू, पण त्याचं कंसातलं सगळ्यांना कळणारं सर्वमान्य असणारं नाव काय, मोबाईल द्यायचा कार्यक्रम. आणि शास्त्र असं आहे, वाग्दत्त मुलगी झाली, वाग्दत्त म्हणजे वाणीनं दिल्या गेली. कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे काय, बापानं वाणीनं मुलगी दिली, हा, वाग्दत्त झाली, तेव्हापासून विवाहापर्यंत जो वर वधूशी बोलतो बाईचा स्वभाव खराब होतो. आणि हा आधी बोलला, पुन्हा विवाह मुहूर्तावर लागला नाही, त्यामुळे तुझी बायको स्वभावानं खराब आहे. आता ज्याचे लग्न मुहूर्तावर लागलेले नसतील तरी त्यांचं जमत असेल, त्यांच्या चरणावर नमस्कार. पण आता अर्थात ते दोघंही जमून घेतात की एकटाच जमून घेतो, त्यामुळे ते टिकून आहे, हा संशोधनाचा विषय आहे. पण मात्र जर जुळत असेल तर मग समजा चांगलंच आहे. मुहूर्त शब्दाचा अर्थ काय, मुहूर्त म्हणजे काय, मी केलेलं लक्षण सांगतो तुम्हाला. मुहूर्त म्हणजे कोण्याही कार्यासाठी ग्रहांची घेतलेली NOC. ग्रह सांगतात व काही अडचण नाही. जसं ग्रामपंचायतच्या आता नियम लोक तसं करत नाही, पण नियम तसा आहे. जर तुम्हाला नुसता पाणठेलाही टाकायचा असेल 3 फूट बाय 3 फूटचा, तर ग्रामपंचायतीची NOC नियमानं घ्यायला पाहिजे की बा इथं हा पाणठेला टाकायला काही अडचण नाही. मग सगळे सदस्य देतात की 2024च्या एंडिंगपर्यंत तू हा पाणठेला चालवू शकतं. मग पुढे वेगळा करार करावा लागेल. झाली ती ग्रामपंचायतची NOC. 2024 संपलं, NOC संपली म्हणजे मुहूर्त गेलं. तसं ग्रहांनी तुम्हाला NOC दिली 12:13 14, 15, 20 मिनिट झाले की NOC संपली, मुहूर्ताच्या बाहेर लग्न लागलं. आमच्या मेवणीचं लग्न झालं या वर्षी. मग आता घरचाच भटजी असल्यामुळे त्यांना काय, मग मलाच मुहूर्त. मग मी सांगितलं त्यांना 11:13 निघले होते. किती? 11:13. आता मी जावाई माणूस, त्यांनी माझा पुरा अपमान नाही केला. 13 मिनिट जशीचे तसेच ठेवले दीनानाथ महाराज. फक्त ते 11 वाजूनच्या ऐवजी 3 वाजून केले. विठाला विठाला हो. तर त्या साधूला कळालं की राजा तुझं लग्न मुहूर्तावर लागलं नाही म्हणून तुझी पत्नी अशी आहे. त्या साधूला कोण सांगितलं होतं का? नाही. पण कसं कळालं? साधू म्हणून न सांगता तुम्हा कळो येते. त्या पिंपरी चिंचवडचे ते चिंतामणी देव माळ्याला शिव्या देत होते मनातल्या मनात. आणि पूजा चालू होती. आमचे जगद्गुरू येऊन बसले कडेनं आणि चिंतामणी देवाने डोळे उघडले. अरे तुम्ही कोण? मी तुकोबा. अरे वा, कधी आले? तुकोबा राय म्हणतात. माळ्याला शिव्या देत होते त्यावेळेस आलो. आता त्यांना ते पहिल्यांदा लक्षात आलं नाही. ते म्हणले असं असं असं. पहिले असं असं म्हणले, मग असं. मी तर शिव्या मनात दिल्या होत्या, तुम्हाला कसं माहित? न सांगता तुम्हा कळो येते अंतर. पण जीवाला कथन करावं लागते. या नियमाला अनुसरून तुम्ही आपण जीव कोटीतील आहोत म्हणून आपण सांगणं गरजेचं आहे की तुमच्या या गावामध्ये 48 वर्ष झाले आणि सगळ्या गावकऱ्यांच्या मुखातून 50व्या वर्षाचा उत्साह अंतःकरणामध्ये आता 48व्याच वर्षी दिसायला लागला. 50वं वर्ष तुम्ही कसं साजरं कराल भगवंताला माहिती. आमच्या शुभेच्छा आहेत त्या 50व्या वर्षाला. तर असं दिव्य कार्यक्रम करणारे तुम्ही. आणि या 48व्या वर्षातलं आज आपण शेवटावर आहोत आणि खूप गोड आहे. आणि खरं सांगू का, मध्ये काय केलं याला काही किंमत नाही. शेवट गोड याला किंमत आहे. शेवटी जे गोड द्यायची खारे का रामकृष्ण वासुदेवा जाणवी तसे जनासे
दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे जागा मागिली या पहारे शेवटीचे गोड तेच खरे गा विठ्ठल विठ्ठल शेवट एवढ्याला महत्व नाही महाराज. शेवट आणि तो गोड शेवट तो जो आला त्याचा शेवट होणारच आहे पण तो गोड व्हावा गोड. आणि प्रश्नच नाही आपण गोड शेवटामध्ये पदार्पण केलेलं आहे. आज या निमित्तानं आपण भगवान गोपाल कृष्णाच्या एका लीलेवर संशय आला आणि त्या संशयाचं उत्तर देणारा हा अभंग आहे. एका लीलेवर म्हणजे भगवंताच्या काही अनेक लीला आहेत का बापा बापा खूप आहेत. वृक्ष निलयन मर्कटोत्प्लवण अहमहमिकस्पर्श भ्रमण गर्तादिलंघन बिलवादी प्रक्षेपण अस्पर्शत्व नेत्रबंध श्वेदांदोलिक नृप हरिणा छालिक्य नियुद्ध अक्ष मृगया छालभंजिका लतोद्वाह विटा कणक विवाह इंद्रमोहन ब्रह्मामोहन आणि रास. विठाल विठाल ह्याही शास्त्रकर्त्यांनी मोजलेल्या पण भगवंताच्या याही पेक्षा अगाध आणि खूप लीला आहेत. लीला त्याला कोणी क्रीडा असंही म्हणतं पण गोपिकांकडे गेलं तर ते लीलाही म्हणत नाहीत याला आणि क्रीडाही नाही म्हणत. त्या म्हणतात खोड्या. याच्या खोड्या सांगू किती मही पत्र सिंधू आटे बाई तुझा लाडका गाला तुलाच गोड वाटे तुझा लाडका गाला तुलाच गोड वाटे याच्या खोड्या किती सांगू ग याच्या खोड्या किती सांगू ग मई पत्र सिंधू वाटे बाई तुझा लाडका गाला तुलाच गोड 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 वाटे. का गोळ म्हणता महाराज. तुमचं ऐकलं की आम्हाला असा दोर घेऊन फाशीच घ्या वाटते. बसा बाबा. विठ्ठल विठ्ठल गोपी भगवंताच्या या क्रियेला क्रीडा नाही म्हणत लीलाही नाही म्हणत खोड्या म्हणतात. खोड्या असं कसं का बरं खोड्या म्हणतात लीला का नाही म्हणत. गवळणीच्या जाग्यावर उभं राहा आणि मग तुम्ही काय म्हटलं असतं हे सांगा. विठाल एक नूतन विवाहित गवळण गोपी प्रौढा होती. ती प्रौढा बाळा प्रौढा आणि मुग्धा 0 ते 12 वयोगट बाळा 12 ते 24 प्रौढा 24 ते 36 मुग्धा बाळा प्रौढा आणि मुग्धा ओवाळीती परमानंदा. तशी प्रौढा वयाची एक गोपी नूतन विवाह झालेली आणि कृष्ण महाराज याच्या अंगावर हा 6-7 वर्षाचा असताना 109 अलंकार आईसाहेब चढवत होते. कसं दिसत असन बरं ते. त्यात पुन्हा या परमात्म्याला आमच्या शास्त्राने सुंदर जसं म्हटलंय तसं रूपवानही म्हटलंय. तुला मला सुंदर आणि रूपवानात काय फरक आहे. मग सुंदर शब्दाचा अर्थ होते अवयवानाम सन्निवेशो यथोचितम. अवयवांची रचना चांगली असते ज्याची त्याला सुंदर म्हणतात. आणि नीट आहे का विभूषणम विभूष्य स्याद तेन तद्रूपमिति कथ्यते. नीट आहे का
अलंकाराने आपण चांगले दिसतो, बरोबर ना? काय बोललो मी? आपण अलंकार घातल्याने चांगलं दिसतो. आपण चांगला कंठहार घातला तर चांगली आपली माऊली दिसते. नाकातलं व्यवस्थित घातलं तर चांगलं दिसते. कानातलं व्यवस्थित घातलं तर चांगलं दिसते. म्हणजे अलंकाराने आपण भूषतो. पण परमात्मा अलंकाराने नाही चांगला दिसत. श्रीरूप गोस्वामी म्हणतात अलंकारम विभूष्य. हा अलंकार याच्यामुळे चांगले दिसतात. म्हणून परमात्मा रूपवान आहे. जो दिसतो चांगला तो रूपवान नाही. ज्याच्यामुळे अलंकार चांगले दिसतात त्याला रूपवान म्हणतात. आमच्या तुकोबारांनी वर्णन केलं ना त्याचं. मकर कुंडली तळपती श्रवणी. मकर कुंडले तळपती श्रवणी. मकर कुंडले तळपती श्रवणी. मकर कुंडले तळपती श्रवणी. कौस्तुभमणी विराजित. कौस्तुभमणी विराजित. कौस्तुभमणी विराजित. मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. हा अभंग जवळजवळ सगळ्यांनी ऐकलं असते. म्हणजे आमच्यासारख्या आश्रमात नवीन मुलं आले तर आम्हाला त्यांना सांगावं लागते सुंदर ते ध्यान आणि रूप पाहता लोचनी हे 2 अभंग सोडून पाठांतर करा. कारण हे पाठ नसतात जवळजवळ असा कोणीच नसते. हा त्याचा कर्णा पाठव दोष असेल ते रूप पाहता लोचनीच्या ऐवजी तो रूपय पाहता लोचनी म्हणा. म्हणजे थोडंसं इकडे तिकडे होईल त्याचं, पण मात्र तो अभंग त्याचा जवळजवळ पाठ असतोच. सुंदर ते ध्यान. आमच्या आश्रमात एक पोरगा म्हणत होता उभे विटेवरी, खरोखर घटना, कर कुटारावरी ठेवून या मकर कुंडले ताळपत्री शिवनी असे म्हणतील, पण मात्र त्यांचा तो पाठ असतो. तर हा प्रसिद्ध प्रमाण मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. या चरणात भगवंताचं सौंदर्य तुकोबारांनी वर्णन नाही केलं, भगवंताचं रूप वर्णन केलं. तो त्याच्यात काय रूप आहे बुवा? मी काय सांगितलं तुम्हाला, अलंकारामुळे जो चांगला दिसतो तो सुंदर, आणि ज्याच्यामुळे अलंकार चांगले दिसतात तो रूपवान. तुकोक्ती बघा कशी आहे. मकर कुंडले तळपती. तळपती शब्दाचा अर्थ काय? शोभती. तळपती म्हणजे चमकती. तळपती म्हणजे दिव्य दिसती. शोभतात. कोण शोभतात? कोण शोभतात? मकर कुंडल्य तळपती. बारीक लक्ष द्या. कुंडल्य तळपती म्हणजे कुंडल शोभतात. कान नाही शोभत, त्याच्या कानामुळे कुंडलचा. काय तुकोबारांची भाषा आहे हो. पण आता आम्ही झालो भदबुद्धीचे. पार मोठे मोठे सिद्धांत आम्ही आमच्या विनोदाच्या रोलर खाली दाबून टाकले. त्या सिद्धांतांना आम्ही वरच येऊ देत नाही. विठाल विनोदाची कथा गोड वाटे. महाराज अशीच परिस्थिती झाली जगाची. गोड वाटते. एक जण मला म्हणलं का तो विनोद? हो महाराज खूपच विनोद आवडतात आम्हाला. तुकाराम महाराज म्हणतात मग असा जर विनोदाचार्य दिसला, तुकोबाराय म्हणतात, मी प्रमाण देईल तुम्हाला, असा दिसला कोणी आणि ज्याला विनोद आवडतात असा जर कोणी दिसला आणि तो जर असा गाडीतून जर येत असला त्याला उभा करायचा, 10-12 जणांनी धरायचा. तुकोबाराय बोलून राहिले असं, मी प्रमाण देतो तुम्हाला पुढे. त्याला धरायचा, बाहेर काढायचा आणि मग त्याच्या तोंडावर असं थुंकायचं. तू का म्हणे त्यांच्या थुंका तोंडावरी. तुका म्हणे त्यांच्या थुंका तोंडावरी. म्हणे त्यांच्या थुंका तोंडावरी. त्यांच्या थुंका तोंडावरी. जातो यमपुरी भोगावया. जातो यमपुरी भोगावया. जातो यमपुरी भोगावया. हे विनोदाची कथा गोड वाटे याचं शेवटचं प्रमाण आहे. म्हणजे दुसऱ्या अभंगातलं मी ओढलं इथं नाही, तिथलं असतं तर तो तिथला विषय पुरा झाला असता. पण या अभंगाचं हे शेवटचं प्रमाण आहे. तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी. एक जण म्हणे जर त्याच्या तोंडावर सू केली तर तुकाराम महाराजांनी ते सांगितलं नाही. जे तुकाराम महाराजांनी सांगितलं थुंकायचं, जर तुला सू करायचं असेल तुझं तू बघून घे. पण मात्र या अभंगाचा अर्थ तसा निघत नाही. तुका म्हणे त्यांच्या थुंका तोंडावरी. हा विनोद एक रोलर आहे महाराज. रोलर. जसं रोलर खाली एवढाल्या दगडाच्या फाड्या
चकणा चूर होऊन जातात. आणि 2-4 वेळेस जर ते फिरवलं ना, दगडावरून महाराज डांबरापेक्षा टणक बनवते. कशापेक्षा टणक? डांबरापेक्षा, सिमेंटपेक्षा. रोलरची किमया. तसे शास्त्राचे मोठमोठे सिद्धांत या विनोदाच्या रोलर खाली चकनाचूर होऊन राहिले. प्लेन असा टणक रस्ता करतात की जसा सिमेंटापेक्षा रोलर गेलेला रस्ता कडक वाटतो, तसं सैद्धांतिक कीर्तनापेक्षा, शिकलेल्या महाराजापेक्षा, गुरु परंपरेनं अधीत महाराजापेक्षा, ज्यांना आळंदीला 4-8-10 वर्ष घासली त्या बाबापेक्षा हे घरच्या घरी उभे राहिलेले पिक आणि विनोदाचा वापर करणारे लोकांना गोड वाटते. महाराज विठ्ठल विठ्ठल मकर कुंडले तळपती श्रवणी. आणि पुढे काय आहे? कंठी कौस्तुभ मणी विराजित. कंठी सप्तमी आहे. कंठी म्हणजे कंठामध्ये. कंठी कौस्तुभ मणी विराजित. कंठ नाही, विराजने म्हणजे शोभणे. म्हणजे काय? भगवंताच्या कंठामध्ये मणी शोभतो, त्या मण्यामुळे कंठ नाही शोभत. काय तुकोबारायांची भाषा आहे महाराज. हे सिद्धांत कधी कळायचे आम्हाला? जर तुम्ही उभे राहिले, ध्यान दिलं तर कळन. एक माणूस मुंबई पुणे हायवेनं स्वतःच्या गाडीनं 225च्या स्पीडनं गाडी नेली त्यानं. बुंग 1.25 तासात पुण्यातून कुठं चालला गेला? मुंबईमध्ये. आणि मुंबईत गेल्यावर एक जण म्हणते का, हो त्या लोणावळ्याच्या खाली आल्यावर राजदरबार हॉटेल पाहती का? आमच्या मामे भावाची जायते. सांगू शकते का हो बकवाजे भाऊ? तो का नाही सांगू शकणार? 150-200 किलोमीटर 1.25 तासात गेला. त्यानं इकडं पाऊस तर इकडलं गेलं आणि इकडं पाऊस तर तिकडलं गेलं. बुंग पळाला तो. त्याला काय कळणार आहे? तसं तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कुवृत्त्यांवर स्वार होऊन प्रवास करता. हे सिद्धांताच्या हटला, सिद्धांताचे मंदिर, सिद्धांताचे स्टेशन रस्त्यात लागतात. तुम्हाला दिसतही नाही तुम्ही कोणता सिद्धांत कुठं चेंगरून टाकला. ते विठाला विठाला हो. तर भगवंताच्या अंगावर अलंकार 109 अलंकार. कसा दिसत असेल महाराज तो? हो, 1-2 नुसती अंगठी जर गळ्यात घातली तर माणूस गोष्ट घेत नाही, पण 109 अलंकार कसा दिसत असेल. ती प्रौढा माऊली नवीनच आलेली, हे असं पोरग, कपडेच नाही त्याच्या अंगावर, फक्त दागिनेच. आणि अशी लवली आणि त्याच्या हनवटीला हात लावला. आले आले कुठं चालला तो? आता नटतो येण्याची चतुर राहतो. आता याला काय महाराज नटायला? हा याच्यापासून सगळे नट निर्माण झाले. मी लोणी चोलायला चाललो. घ्या आता असं सांगत होते. चोरी करायला होतं, दरोडा झाला, लोणी चोरायला चाललो. अरे मग चोरी कशाला करतोस? मी देतो तुला घरी लोणी, किती पाहिजे तुला? असं जेव्हा ती म्हणाली तेव्हा आमच्या कृष्णानं तिच्या छातीला हात लावला दोन्ही. आणि एवढे एवढे गोडे पाहिजेत. आता तुम्ही गवळणीच्या जाग्यावर उभं राहा आणि मग सांगा याला लीला म्हणायचं की खोडी म्हणायचं? काय म्हणलं असतं तुम्ही? खोडी. म्हणून गवळणी लीला म्हणतच नाही. गवळणी काय म्हणतात? याच्या काय खोडी आहे, खोडी. हो ते म्हातारी एक तिनं फक्त माझं घर म्हटलं महाराज. देईन तोंडावर तुझ्या बापाचे हे घर, तुझ्या बापाचे घर, तुझ्या बापाचे घर. तुझ्या बापाचे हे घर. तिनं नेमकं त्या लाडकी बहिणी योजनेला लागत होतं तर कालच 8 काढून आणलं होतं. रितसर त्या म्हातारीचं त्याच्यामध्ये काय होतं? नाव होतं, सगळं ओके. पण तिला म्हणे तुझं जर घर म्हणशील तर तुझ्या कानाखाली मारीन. मारीन काय? मारली महाराज. गेली ते यशोदेजवळ. यशोदे बघाल आली. यशोदा बघते, अरे बाप रे
काय आजी या वयात म्हाताऱ्यानं मारलं काय? म्हातारा मारतो काय? म्हातारा तर कपडे धुवून राहिला घरी. म्हातारा म्हणलं तसं ऐकतो. हे कोण मारली मग? तुझ्या लेकरानं मारली. महाराज आता खरं सांगा, त्या म्हातारीच्या जागी उभं राहा. खोडी म्हणाल की लीला म्हणाल? खोडी म्हणून याच्या खोड्या किती सांगू महिपत्र सिंधू वाटे. पण मात्र शास्त्रामध्ये याला लीला असा शब्द वापरलाय. कशाला म्हणतात हो लीला? लीलेचं लक्षण केलंय शास्त्राने. रहस्यपूर्ण व्यापार स लीला इथे उच्यते, सा लीला इथे उच्यते. रहस्यपूर्ण व्यापार. व्यापार म्हणजे क्रिया, अशी क्रिया की ज्यामध्ये काहीतरी रहस्य आहे, गुपित आहे, त्याला लीला म्हणतात. म्हणजे काय? वरून जसं दिसत तसं ते नसणं, त्याच्या मागचा भाव काहीतरी वेगळा असणं, याला लीला म्हणतात. विढाल विढाल अष्टदळावर चक्र पाण्यानं सू केली, त्याला लीला म्हणते. आपले पोरं किती काही वेळात असे काढलेल्या रांगोळ्यावर सू करतात की नाही बरं? आपल्या पोराच्याला लीला नाही म्हणत, त्याच्या ज्याला का म्हणतात? कारण तो अष्टदळ म्हणजे अष्टभोगावर त्यानं सू केली. जोपर्यंत तुम्ही या भोगांना दूर करत नाही तोपर्यंत मी तुम्हाला मिळत. मी जर प्रत्यक्ष तुमच्या समोर आहे तर तुम्ही भोगाच्या नांदी का लागता? देवाने त्याच्यावर सू केली, हे त्यातलं गुपित होतं, हे त्यातलं आतलं आहे, याला लीला म्हणतात. रहस्यपूर्ण, वरून दिसते तसं नसणं, आत काही वेगळं असणं, याला काय म्हटलं जातं? लीला. आमचे गुरुवर भक्त बाबा एक कथा सांगायचे, मी तुम्हाला सांगत होती. त्याला लीला म्हणतात का नाही, काय म्हणतात ते बघा तुम्ही. रहस्यपूर्ण, वरून दिसते तसं नाही, आत काहीतरी वेगळं असणं, याला काय म्हणतात? लीला. एक साधू होता, त्याचं वय होतं 150 वर्ष. आणि जवळचा एक राजा, ज्या राज्याच्या हद्दीमध्ये हा साधू राहायचा, त्या राज्याचा राजा. त्याची पोरगी झाली 8 वर्षाची. आणि शास्त्र आहे 8 वर्षात भवेत कन्या. 8 वर्षाची झाली की तिला कन्या म्हणतात. तदोर्ध्वम तू नग्निका. 8 वर्षाच्या वर गेली की 16 वर्षापर्यंत तिला नग्निका म्हणतात. षोडशाब्दात तू रजस्वला इति उच्यते. आणि 16 वर्षाच्या पुढे वय गेलं की तिला रजस्वला म्हटलं जातं. आणि 60 वर्षात परम वृद्धत्वम. आणि 60 वर्षाच्या पुढे वय गेलं की म्हातारा म्हटलं जातं. दंतजननात शिशुत्वम. जन्मल्यापासून दात येईपर्यंतचं जे वय आहे त्याला शिशु म्हणतात. दात येईपर्यंत, पहिला दात दिसला की शिशुपणा संपला. दंतजननात शिशुत्वम. पुढे पंचाब्दात परम कैशरम. 5 वर्षापर्यंत किशोर म्हणतात. आणि 5 वर्षाच्या वयानंतर 16 वर्षापर्यंत किशोर, त्याला तरुण, युवा म्हणतात. असे वयाचे वेगवेगळे प्रकार गट केलेले आहेत शास्त्राने. तसं ती 8 वर्षाची मुलगी होती, म्हणजे ती कन्या होती. आणि राजानं तिचं लग्न ठरवलं. आता लग्नच करायचंय बा मुलीचं, मग साधूच्या दर्शनाला न्यावं. मग जे डोंगरावर अशा राहणारे एक साधू होते, पोरगी 8 वर्षाची घेतली राजानं. चालली तोपर्यंत चालली, तिला नाही चालायला जमलं तर तिला कडेवर उचलून घेतलं, साधूच्या पुढे मुलीला बसवलं. आणि आता राजा बोलायला सुरू करणार, तेवढ्यामध्ये साधू बाबा बोलायला सुरू झाले. अरे वा राजा, बरं झालं लय दिवसानं भेटायला आला रे. हो महाराज, तुमच्या आशीर्वादानं सगळं व्यवस्थित चालू आहे आणि आता विशेष काम पडलं म्हणून आलो. साधूनं काम विचारायच्या आधी साधू बाबा म्हणतात, राजा लय त्रास होऊन राहिला गड्या, आता 151 वर्ष वय झालं. महाराज सांगा काय सेवा. मी 24 तास 8 2 16 8 त्रिके 24 8 तासाच्या 3 जणांच्या ड्युट्या लावून देतो. तुमच्याजवळ राजसेवक नाही असं कधी होणार नाही. कायम तुमच्याकडे एक सेवक राहील, सगळं तुमचे तो कामं करील. अरे तो करीन काम, पण ते मला नाही इच्छा गड. मग आता म्हातारपण जवळ आलं म्हणता, तुम्हाला नोकरही नको म्हणता. मग राजाला वाटलं साधूबा समाधी घेतात, मग गड्डा खंदून देऊ बा. मग सांगा तुम्हाला जर हवा असेल तर. मग काय समाधीचा विचार आहे का? नाही रे, असं असते काय समाधीचा विचार काही नाही. मला जगावं वाटतं, भरपूर दिवस राहून नामचिंतन करणार आहे. मग काय करायचं? अरे माझा असा विचार आहे,
लग्न करायचं. आता काय करावं, 150 वर्षाच्या पोराला कोण पोरगी आणा हो भाऊ. 25 आणि 30 वर्षाच्याचा मेळ येईना, 150 150 वर्ष वय. आता कोण पोरगी आणायची शोधून. ते म्हणले का असं का महाराज, बरं बरं. अरे मग राजा म्हणला ठीक आहे मी देतो दौंडी वगैरे, इच्छित स्त्री तुमच्याशी विवाह. अरे नाही पोरगी बघितली म्हणे मी. बाबा मग काही अडचणच नाही बा, मग आम्हाला काय शुभ मंगल, आम्ही येतो मग अक्षदा घेऊन, काही अडचण नाही. सगळं करतो मी तयारी. कोण पोरगी आहे? अरे तुझीच पोरगी बघ की, 8 वर्षाची झाली ना, लग्नाचं वय झालं की नाही. याचं मरायचं वय झालं तो विषय वेगळा, पण पुरीचं लग्नाचं वय झालं की नाही. तो ना 8 वर्षात झालं म्हणजे लग्नाचं वय झालं. तुझ्याच पुरीशी लग्न देणं माझं करून. आता खरं सांगा, ही कथा ऐकत असताना साधूची कॉलर धरा वाटते की नाही धरा वाटत? काही विचारतं. 150 वर्षाचा माणूस 8 वर्षाच्या पुरीला मागणं टाकून राहिला. तो काळ महाराज साधूच्या पुढे कोणी बोलू शकत नव्हतं. पण राजाला वाटलं मग आता काय ना काही आळकाठ्या तयार कराव्याच लागतील. मग त्याने केला सुरू महाराज. पहिलंच त्यानं सांगितलं, घरी गेला 2 रत्न आणले आणि ते रत्न दाखवले. बाबा हे रत्न दिसतात का? म्हणे हो. असे रत्न जो 108 आणून देईल आम्ही आमची मुलगी त्याला देत असतो, असा आमचा नियम आहे, असा आमचा नियम आहे. आणि ते पुऱ्या पृथ्वीवर 2च होते आणि ते 2 याच्याजवळ होते. यानं किती मागितले? 108. याचा अर्थ साधू आणून देणार नाही आणि कुळाचाराची पूर्णता झाली नाही बुवा, म्हणून महाराज माफ करा, आम्ही तुम्हाला मुलगी देऊ शकत नाही, असा राजाचा गळ होता. साधूला काय महाराज घेतली त्यानं, पळशी टाकली खांद्यावर. तो इकडे तिकडे काय आलता ते ठेसणारच डायरेक्ट. रत्नाकराजवळ गेला. रत्नाकर म्हणजे कोण? समुद्र. समुद्राच्या काठावर जाऊन उभा राहिला आणि समुद्राला म्हणतो, ए रत्नाकरा. समुद्र प्रकट झाला. काय म्हणता महाराज? 2 रत्न काढले. हे बघ रत्न. हो. अशी 108 दे, माझा आदेश आहे तुला. त्या समुद्रानं रामदेव बाबासारखा गळगळ 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 योगा केला. मारला जाऊन मारली लाट. 108 पाहिजे होते, 1008 रत्न पडले. साधू लगे पाहायचा, त्याच्या याला लावून 108 झाले. म्हणे बाकीचे घेऊन जा तू. तो म्हणे मला तुम्हाला सप्रेम भेट महाराज. सप्रेम भेट काय, काम पडलं तेव्हा येतो, घर की मुर्गी. ढाला ढाला तिजोरीचं काय काम आहे मला? तूच माझी तिजोरी आहे, काम पडलं की येईल की तुझ्याकडे, घेऊन जा. घेऊन गेला. राजाला दाखवले महाराज 108 रत्न. आता राजा विचार करायला लागला, आता आपली इच्छा असो की आपल्याला याला द्यावीच लागणार आहे मुलगी. पण मग अधिक रोलर खारे टमाटे फेकल्यावानी काय ना काही करून पाहू बुवा. म्हणे जवळचा राजा आहे. म्हणे हो. तो मी मारला मागच्या वर्षी. हो माहीत आहे मला राजा, तू पराक्रमी आहेस. आणि तो राजा तर मेला, पण त्या राजाचा पोरगा जिवंत आहे 15-16 वर्षाचा, आणि तो गादीवर बसला आहे. आणि मला नाही मुलगा. माझ्या पुरीशी लग्न केली की तुम्ही काय व्हाल? राजे व्हाल, याचे उत्तराधिकारी व्हाल. मग तुम्हाला राजे झाल्यानंतर तो कोणी साधू मानणार नाही. मग एक काम करा ना, जा त्या नगरीत आणि त्या मुलाची मान कापून मला आणून द्या, मग मी माझ्या मुलीचं लग्न तुमच्याशी लावतो. राजा साधू म्हणला काही अडचण नाही. टाकली पळशी खांद्यावर, गेला दारात उभा राहिला. भवती भिक्षाम देही. भवती शब्द आधी वापरला. भवती इंग्लिशमध्ये त्याला मॅडम म्हणतात, संस्कृतमध्ये त्याला भवती म्हणतात, मराठीत त्याला बाईसाहेब म्हणतात. भवती भिक्षाम. पण ती दीर्घ असला तर, ती जर रस्व असला तर त्याचा अर्थ होते आहे, एवढाच अर्थ होतो. पण दीर्घ असला तर बाईसाहेब. भवती भिक्षाम देही. ब्राह्मण जर मागायला गेला तर भवती आधी वापरतो, भिक्षाम भवती देही. जर वैश्य मागायला गेला तर भवती मध्ये वापरतो, भिक्षाम देही भवती. शेवट जर वापरला तर समजा नाही क्षत्रिय 2 नंबर, 3 नंबर वैश्य मधुकरी मागायला आला, असा त्याचा अर्थ होते. हा साधू गेला दारात म्हणतो भवती भिक्षाम देही. राणीला कळाला हा ब्राह्मण असून साधू आहे. महाराज काय हवंय? काही नाही, फक्त तुझ्या मुलाची मान कापून दे. बापा बापा, आईला मागितली मान, पण नाही म्हणायची हिंमत नव्हती. महाराज स्वतःच्या मुलाची मान कापायची हिंमत जगात कोण्याच आईत नसते.
मी माझा मुलगाच तुम्हाला देऊन टाकतो, घेऊन जा या मुलाला तुम्ही, आणि तुम्हाला जे करायचं ते करा. साधू लग्नासाठी किती कुटाने करून आला, पटून राहिलं का हो तुम्हाला? हा, याला लीला म्हणतात. वरून काही दिसणारच नाही, जेव्हा आतला गर्भितार्थ प्रगट होईल तेव्हा त्याला लीला म्हटल्या जाईल. महाराज राजा या साधूला वाटलं बरोबर या पोराचं मान कापून रगत पिऊन काय करायचं आपल्याला. ते 15-16 वर्षाचं पोरग घेतलं, त्या राजाच्या समोर नेला. राजा हा तुझा गुन्हेगार मी आणला. त्या राजाने तोंडाला हातच लावला. अरे बाप, खरंच आणला की? काप का मार का काही कर. राजा म्हणे चला याला सुळावर देण्याची तयारी केला. साधू म्हणले गळे हा बाय मारायचाच आहे, आता तो तुझ्याच ताब्यात आलाय. घरी मंगल कार्य आहे, लग्न होऊ दे मस्त, आणि मग लग्न होता बरोबर कापून टाक. त्याला हे बरोबर आहे. अंधाऱ्या कोठडीत पोरगा टाकून दिला. राजा बसला बहुल्यावर, अबे माफ करा, साधू बसला बहुल्यावर, 150 वर्ष वयाचा. इकून एका कुत्र्यानं धरला, आणि कुत्र्याने लांडगा म्हणतात वाटते. तुमच्याकडे काय म्हणतात की नवरदेवासोबत जी असते गँग, तुमच्याकडे काय म्हणतात महाराष्ट्राला? हा, कलवरे, हो. आमच्याकडे लांडगा म्हणते. हा, खूप ते नाव म्हणजे शोधून ठेवेल असेल आमच्याकडे. काय म्हणजे नवरदेवासोबतचे हे काय आहेत? लांडगे आहेत बुवा, लांडगे. ते काय ते लांडगे बिने महाराज कुत्रीच म्हणायला पाहिजे असे. त्या नवरदेवाला आता 150 वर्षाचा नवरदेव असा कसा तरी धरला त्यानं, ते मुंडासा बिंडासा बांधलेला नवरदेवाला. त्या 8 वर्षाची पोरगी, आता तिला काय माहिती, तिला आजोबा काहून बसली की आपल्याजवळ. त्या 8 वर्षाच्या पोरीला आणून बसवलं. त्या पोरीचं त्या प्रसंगाचं वर्णन करत असताना आमचे गुरुवारी वक्ते बाबा म्हणायचे, त्या पोरीनं गाणंच म्हणलं शीन, क्या करू राम मुझे बुड्ढा मिल गया, असे आमचे आबा म्हणायचे. मग ते बसलेले, लग्न लागायची तयारी झाली. साधूबुवाचं ते असं पुढे सगळं टाकलेलं. साधूबुवा त्या पुरीकडे पाहिलं. राजाला बोल, ए राजा इकडे रे. राजा म्हणला काय महाराज? खरं पोरगी तर लयच लहान आहे. आता काय करू, लयच लहान आहे म्हणजे काय? तुमच्याकडे की तुम्ही नसतं पसंत केली होती, आम्ही काही गणी दाखवली सोनीशी लग्न लावलं असं काही नाही बा, ते ज्याची तेच आहे. हीच होती तुम्ही बघितली होती त्यावेळेस. नाही रे, पण लयच लहान आहे रे, मला नाही शोभत. आता तुम्हाला शोभणारी पोरगी कुठून आणायची महाराज या पृथ्वीवर? 150 वर्षाच्या माणसासाठी नवरी कुठून शोधून आणायची? हीच आहे महाराज. नाही रे, नाही हे जोड नाही जमलं गड्या. खरं सांग राजा, जमलं का जोड? तो मग जोड तर नाही जमलं, हे तर सगळेच जण म्हणून राहिले, पण तुमचा हट आहे. अरे तो पोरगा आणला आपण त्या राज्याचा पकडून, त्या पोराला आण बरं इकडे. गेल्या 2 शिपाई पोराला आणलं, समोर उभं केलं. लक्ष्मी नारायणाचं जोड दिसते गड्या. या पोराचं आणि या पोरीचं लग्न लावून द्या. कोणाची हिंमत होती साधूला नाही म्हणायची? आधी शक्ती प्रदर्शन सुद्धा झालं होतं, म्हणून महाराज नाही म्हणायची हिंमत झाली नाही. त्या साधूनं दिलं बुवा लग्न लावून. जर लग्न लावलं नसतं तर अर्ध्या पृथ्वीचा राजा तो पोरगा होता, आणि अर्ध्या पृथ्वीचा राजा हा राजा होता. 4 दिवसानं पोराला उर्मी आली असती, ही युद्ध केलं असतं आणि अख्ख्या पृथ्वीचा विध्वंस झाला असता. पृथ्वीचा विध्वंस थांबवण्यासाठी आमच्या साधूनं ही लीला केली. जोपर्यंत पोरगान पोरगी बहुल्यावर बसवले नाही तोपर्यंत साधू दिसला की चप्पल, साधू दिसला की चप्पलच काढावी वाटत होती. पण जेव्हा एंड कळाला तेव्हा कळालं की ही साधूची आधी वागलेली सगळी लीला होती. रहस्यपूर्ण व्यापार लीला, रहस्यपूर्ण वागण्याला लीला असं शास्त्राने म्हटलेलं आहे. मग भगवंताचे अनेक लीला आहेत महाराज. त्यातली एक विशेष लीला सांगतो की जी प्रश्न म्हणून आपण वापरणार आहोत. गोवर्धन लीला. गोवर्धन, गाम वर्धयति इति गोवर्धनः. गाईला जो वाढवतो त्याला गोवर्धन म्हणतात. सगळ्यांना माहीत असणारी त्याला इंद्रमोहन लीला असंही म्हटलं जातं. जुनी गोष्ट महाराज. इंद्र याग व्हायचा, सगळे हे गोपाळ वगैरे गाया चारायला गेलेले. मग ऐका नीट मंडळी, भगवान श्रीकृष्णाचं घर त्या काळामध्ये 7 मजली होतं. किती मजली होतं? 7 मजले. आता आपल्या अजून म्हणजे नामपुरात 7 मजली आहे की नाही याचा वांधा आहे, किंवा परमिशन मिळतं की नाही. मुंबईमध्ये ठीक आहे, 100च्या वर गेले तर. पण तुम्ही तो काळ आठवा, 5-6 हजार वर्षाच्या आधीचा.
आणि 7 मजली भगवान श्रीकृष्णाचं घर, आणि मग घराच्या पुढे काही हॉल असतात ना, तर ते किती होते माहिती आहे का तुम्हाला? 90. हॉल हा इंग्लिश शब्द आहे. मराठीत काय म्हणतात की याला? हॉलला मराठीत काय म्हणतात रे? असं म्हणतात, नवीनच माहीत पडलं. हॉलला असं म्हणतात. बरोबर, हॉलला काय म्हणतात? असं म्हणतात. हॉल मंडप, महामंडप म्हणजे हॉल. असे 90 महामंडप, 7 मजली घर आणि 90 मोठमोठे महामंडप, ज्याला आता हल्लीकडे हॉल म्हणतात. महाराज, हॉलची तो फजिताच आहे बा त्या शहरामध्ये बाबाजी. 2 BHK 3 BHK, तर तो जो 2 3 आहे ना, तो बीला लागतो. नाही, बीला नाही, Hला लागतो वाटतं, आहे ना? नाही, बीला लागतो फक्त. 2B 3 BHK असला तरी तो 3B, H आणि K एकच, म्हणजे हॉल एक, किचन एक. तो जो 2 3 आहे तो बीला लागतो, म्हणजे बेडरूम वाढतात. तर का हॉल, प्रशस्त हॉल, किती? 12 बाय 12चा. अरे बापरे, 12 बाय 12च्या हॉलला काय म्हणलं जातं अलीकडल्या काळामध्ये? प्रशस्त मानल्या जातो. 90 महामंडप. 14 गावाची मीटिंग भरली होती एका मंडपात. किती गावं गोळा झालते तिथं? 14 गावं, आणि एका मंडपात बसले. 89 मंडपही उरलेले आहेत, आणि 7 मजल्यात फक्त त्यांचे नोकर चाकर राहत होते. एवढं भगवान नंदबाबाचं ऐश्वर आहे महाराज हे. असं सगळं. 8 गोशाळा होत्या. किती? गवाम कोटी गृहे मेस्ती किन्न जानाती कथम चोर्यते. यशोदा म्हणते ना, माझ्या घरी कोट्यावधी गायी आहेत, आणि हा का चोरी करतो किंवा मला काही कळत नाही. आईसाहेबाचे शब्द आहेत. असं सगळं ते मंडप भरलेला, सभा भरलेली. त्या प्रत्येक महामंडपाला नावही होते. ते आम्ही घेणार आहे आमच्या आश्रमात पोराईचे पाठ करून. आम्ही आमच्या आश्रमात दररोज एक विशेष गोष्ट मुलांकडून पाठ करून घेत असतो आमच्या आश्रमात. आणि जे शाळेत जातात ना बाबा मुलं, म्हणजे गाडीनं अपडाऊन करतात, तर त्या गाडीत जाता जाताचा एक अभ्यास असतो आणि येता येताचा एक अभ्यास असतो. आमच्या एक पोरगा 200 नावं कथन करतो. हा याचा अवतार, तो त्याचा अवतार, हे असं, हे तसं. आणि हे का करतो बाबा आम्ही? काय झालं अलीकडे, आश्रम म्हणजे गोरगरिबाच्या लेकरांच्या भविष्याशी खेळण्याचं एक साधन झालं. जसं बकरी पालन, मेंढी पालन करतात ना, तसं हे विद्यार्थी पालन सुरू केले. म्हणजे बोकड्या पाळल्यावर जसे वर्षाला 10 15 20 हजार भेटतात, तसा एक विद्यार्थी सांभाळला की 20 25 30 40 हजार रुपये वर्षाच्या एंडिंगला भेटतात. सप्त्याला पाठवायचं, हे करायचं. चांगले लेकरं वाया जाण्याचे. म्हणून माझी विनंती आहे की काहीतरी पोटाची व्यवस्था तुमच्या एकट्याच्या, आणि तुम्हाला 2-3 लेकरं असतात, त्या 2-3 लेकरांच्या पोटाच्या व्यवस्थेसाठी, तुमच्या 2 लेकरांच्या भविष्यासाठी 200 लोकांच्या लेकरांच्या भविष्याशी खेळू नका. जे पोरगं आश्रमात आलं 24 तास अभ्यासच करत राहिलं पाहिजे. आमच्या इथं फक्त 2च पर्याय असतात लेकराला. एक तर त्यानं बिमार पडायचं, नाटक करायचं, नाही तर घरी चाललं जायचं. तिसरा मार्गच नाही. अखंड 24 तास अभ्यासच करत राहायचा. दुसरा मार्गच नाही त्याला. आमच्या आश्रमातल्या 100 पोराईच्या 64 कला पाठ आहेत. कोणतं पोरगं उभं केलं तर गीत वाद्य नृत्य नाट्य आले की विषय बरोबर 64 कलेशिवाय तो थांबणार नाही. तसं आम्ही हे पाठ घेत असतो त्या मुलांकडून. तर तशा 90 महामंडपांचे नावं एकदा घ्यायचे आहे. तर त्यात एका महामंडपाचं नाव होतं बाबा आमोदवर्धन. पतीची दाढी, ती गवळण म्हणते ना, आणि माझी वेणी, या दोघांची जे गाठ सोडायचा कार्यक्रम घडला ना, तो 90 महामंडपापैकी आमोदवर्धन नावाच्या महामंडपामध्ये ते प्रकरण घडलेलं आहे. असे वेगळे वेगळे महामंडप. एका महामंडपामध्ये सभा भरलेली, जनसमाज जमलेला, आणि किसना भाऊ आले बा ते पोरायले घेऊन गाया चारून, आणि एका हॉलमध्ये मीटिंग भरलेली. पोरं म्हणतात, हे किसना का आहे की गड्या, आणि गेले बा आत. मग भगवान आपले लेकरं आले, ते त्या हॉलमध्ये घुसले. मग ज्याला ज्याचा बाप दिशे तुरतुर पोरगं जाय बापाच्या मांडीवर जाऊन बसे. आपले किसना भाऊ बी गेले, नंद बाबाच्या मांडीवर बसले, आणि बाबाची दाढी, मिशी ओळीत बस, नाकात बोटं घाल, थोड्या शेतातल्या काही गोष्टी सांग, कशा गायी चारल्या वगैरे वगैरे, अशा गोष्टी चालू महाराज. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात, बाबा हे काय चालू आहे? भगवान श्रीकृष्ण गोड आवाजात विचारतात, बाबा हे काय चालू आहे? आता एवढी मोठी मीटिंग, त्याचं काय सांगावं या पोराला? 5-6 वर्षाच्या पोराला हे गावकीचं काय काम कळणार आहे?
नंदबाबांनी लगेच आपल्या बंडीच्या खिशात हात घातले, 2 डेअरी मिल्क काढले आणि कृष्णाच्या हातात ठेवले. घे कृष्णा, खा चॉकलेट, जा तिकडं बाहेर. कृष्णा लय भारी. चॉकलेट खाल्ल्यावर म्हणते, बाबा हे काय चालू आहे? खाऊ खाल्ल्यावर बाबा हे काय चालू आहे? नंदबाबा म्हणतात, अरे जा बाहेर, तुला काही घेणं देणं नाही. नंदबाबाचे शब्द आहेत. तू उदासीन राहा बाळा. आमच्या भगवान श्रीकृष्णाचे शब्द आहेत. बाबा सिनो अरिवदवरजः ए पितरो बालकान उदासीनो स्थापयन्ति ते अरिवदवरजः. जे आई वडील, ऐका नीट, ऐका मंडपातले माणसं नीट, जे आई वडील आपल्या अपत्यांना, पाल्यांना, मुलांना व्यवहार आणि परमार्थ यापासून उदास ठेवतात, आमचं शास्त्र म्हणते ते मायबाप त्या मुलाचे वैरी आहेत. विढाल विढाल विढाल. उदासीनो अरिवदवरजः. माझ्या या बोलण्याकडे जरासं ध्यान द्या. तुम्ही तुमच्या मुलांना मोठमोठ्या शाळेत टाकण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा तुम्ही एक काम करा. तुम्ही जोय कोणता घर प्रपंचाचं कार्य करता, बोलता, चालता, फक्त मुलांना घराच्या बाहेर काढून देऊ नका. आमच्या जगद्गुरू तुकोबारायांनी वयाच्या 13व्या वर्षी अख्खा प्रपंच सांभाळला होता. वयाच्या कितव्या वर्षी? 13व्या वर्षी सगळं सांभाळलं होतं आमच्या तुकोबारे. अंतरंग महात्मा, काही रजोगुणी नव्हते तुकोबारा, सात्विक व्यक्ती, अंतरंग व्यक्ती. वयाच्या कितव्या वर्षी? 13व्या वर्षी घरदार, जमीन जुमला सगळं सांभाळलं. काही 5 का काही कोटीची त्या काळातली तुकोबाऱ्यांची संपत्ती वयाच्या 13व्या वर्षी तुकोबाऱ्यांनी सांभाळलं. आणि आमचं 20 वर्षाचं पोरग चड्डी बापाला आणायला सांगतो, हॅलो पप्पा, येता येता 2 चड्ड्या घेऊन येतात. किती वर्षाचं पोरग? 20 वर्षाचं पोरग. तुम्ही पोराला घरात ठेवा, तुमच्या जोर वावरू द्या, आणि तुमचं पोरग 2 वर्षात 3 वर्षात किती हुशार होते. तर हे लोकांना समजूनच नाही राहिलं. तुम्ही शेतात काय फवारणार आहात, बोला त्या मुलाच्या देखत, त्याला नका का काही कळा, बोला त्याच्या देखत. तुम्हाला शेजाऱ्याची निंदा करायची शिंत बसा तिथं, त्याला बसू द्या त्या मुलाला तिथं, बोला. नाही महाराज मग त्याच्या देखत निंदा कशी करा? हे पॉलिटिक्स वाग नाही, मग पोरग चांगलंच निघणार नाही. माझ्याकडून लिहून घ्या, पोराला काढून देऊ देऊ, पोराला काढून देऊ देऊ. जर निंदा कराल ना, त्याचं जर पोरग चांगलं झालं तर माझं नाव बदलून ठेवा, पोराला तिथं बसू दे. हे शास्त्र सांगते, आपलं काहीच नाही आहे. भगवान श्रीकृष्ण सांगून राहिले वयाच्या 6व्या वर्षी, उदासीनो अरिवदवरजः. जे मायबाप मुलाला उदास ठेवतात प्रपंच आणि परमार्थापासून, ते वैरी आहेत ते मायबाप. फवाऱ्याच्या गोष्टी, मजूर कुठले आणायचे, कसे आणायचे. जर तुम्ही स्वतः मजूर असाल तर तुम्ही उद्याला कोणाच्या मजुरीला जाणार आहो, आपल्याला कोणाच्या शेतात राबायचं आहे, आणि ते काम करत असताना इमानदारीनं केलं गेलं पाहिजे. घामाचं असे बोला त्या मुलाच्या देखत. 7-8 वर्षाचं पोरग महाराज प्रपंचाचं ओझं डोक्यावर उचलल्यावर जर नाही गोष्टी केल्या तर मग म्हणा नाही, त्या मुर्दा घरात नेऊन, त्या मुर्दा घरात नाही, ते शाळा, त्या शाळेमध्ये नेऊन ठेवतात. ते पोराला काही समजाना उमजाना. त्या अर्ध्या मॅडमा ज्या असतात त्यात आलेल्या, त्याचे लुगडे सासवा धुतात. आता ते तुमच्या लेकरायला, तर सकाळी येते ना मॅडम 5:30 वाजता, मग तिची साडी धुवायला तिला कुठं वेळ आहे? तिची साडी कोण धुवून राहिली? सासू. आणि ते तुमच्या लेकरायला सांगते इथं काहीतरी उघड नाही मिळेल येत हो, लेकरू तुमचं आहे आणि आमचं आहे, मग आम्ही काय करू? हा नीट ऐका, लेकरू जरी तुमचं असलं भाऊ तरी देशाची संपत्ती आहे. तुमच्या घरातलं धान्य फक्त दिसायला तुमच्या घरात आहे, ती देशाची संपत्ती आहे. ते जर धान्य खराब झालं, कापूस खराब झाला तर तुम्ही देशाचे गुन्हेगार आहात. तुमचं लेकरू जर बिघडलं तर तुम्ही या भारत भूमीचे अपराधी आहात. मुलांना वाया नाही जाऊ द्यायचं. बसवा तुमच्यात, बोला, सगळ्या गप्पा मारा. परमार्थाच्या मिटिंगा असतात. 15, 16, 17, 18 वर्षाचे पोर बरेच समजदार असतात. त्या मंदिरात बसू द्या, त्याला फिरू द्या इकडं तिकडं, इकडं तिकडं. मग याईनं हातचा कारभार घेतला तर तुमच्या लक्षात येत नाही. जी गोष्ट लिगली आणि व्यवस्थित होते ना, ती होताना आनंद वाटत असतो. तुम्ही जर हेक्यानं वागले तर तुम्हाला खराब वाटेल, पण तुम्ही मोकळ्या मनानं वागा. तुमच्या हातातला कारभार घेतला की आनंद येऊन जातो, मजा येऊन जाते माणसाला. पण लिगली असाल तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, बाबा आम्ही आत येणार आणि आम्हाला सांगा या मीटिंग मध्ये काय चालू आहे, नाही तर तुम्ही आमची वैरी ठराल. नंदबाबाला वाटलं जास्त चुरचूर करून राहिलं. नंदबाबानं धरला पोराचा कान. माझा नंदबाबानं किसनाचा कान धरल्यावर बाकीचे म्हातारे गप बसतील का? त्यानं पोरगच उचलून घेतलं, नेलं हॉलच्या बाहेर टाकले. का बरे
याला ज्ञान पाजून राहिले तिकडे पळा तिकडे. एवढी मोठी महत्वाची मीटिंग चालू आहे आणि तोंड घालून राहिले. महाराज तोही किसना आहे महाराज. तो सगळ्याचा अध्यक्ष आहे. आमचे निळोबारा अध्यक्षाचं लक्षण करतात. देखे सकळांचे हे भाव, सकळांचे हे भाव, अध्यक्ष हे त्याचे नाव, 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 अध्यक्ष हे तो सर्वांच्या अंतःकरणातला जाणतो. मंडळी नीट आहे का? त्याला अध्यक्ष म्हणतात. गाव फोडणारा आणि गाव एका बाजूनं करणारा त्याला अध्यक्ष नसतात म्हणत. दोन फळ्या करणारा, देखे सकळांचेही भाव, सगळ्यांच्या मनातलं जो जाणतो त्याला अध्यक्ष म्हणतात. भगवान श्रीकृष्ण महाराज अध्यक्ष. आणि बोलायला काय, सरस्वतीला वाणी यानं दिलाय. सरस्वती याच्याकडे ट्युशनाला येते. अशा वळाच्या पाराखाली उभा राहिला महाराज त्या याच्यावर आणि सगळे पोरं केले पुढे उभे. बोलणं जर गोड असलं तर काय कमी लागत हो महाराज. केलं यानं सुरू, मेरे भाई और मेरे बहनो. 12 वर्ष झाले आपण भाईवन बहिणीची जादू पाहून बोलण्याची कला आहे. भगवान श्रीकृष्ण उभे राहिले त्या झाडावर. सगळ्या पोरायला म्हणतात मेरे भाईयो और भाईयो. त्यात बहनो नव्हत्यात. मेरे भाईयो और भाईयो. अरे काय चालू आहे इथं? ही मीटिंग कशाची भरेल आहे? जो मोठा गोपाळ होता तो म्हणे मला माहिती म्हणते काय उद्या भंडारा आहे म्हणे. का याला खाण्याच्या व्यतिरिक्त काहीच दिसत नाही. अरे भंडारा आहे पण काय आहे तू कशासाठी आहे? एक म्हणला मला माहिती म्हणला. काय माहिती? अरे लय मोठा गड्डा खंदीत उग त्याच्यामध्ये स्वाहा स्वाहा. स्वाहा म्हणलं म्हणजे आहुती बसून दिली जाते आणि वशट म्हणलं की आहुती उभं राहून दिली जाते. उभं राहून आहुती ज्यात दिली जाते त्याला यज्ञ म्हणतात. बसून आहुती ज्यात दिली जाते त्याला होम म्हणतात. लोक होम म्हणजे यज्ञ, यज्ञ म्हणजे होम. पण होम वेगळा यज्ञ वेगळा. तर तिथं तो होम होता. स्वाहा स्वाहा असं काहीतरी स्वा स्वा भला मोठा गड्डा खंदी. एक म्हणला हो रे आठवलं माझे आजोबा असते तो गड्डा खांदायला त्या इटा लावायला. भगवान श्रीकृष्ण म्हणले अरे हे काही जमाना. एक जरा शहाणा होता तो म्हणे मला माहीत आहे म्हणे. काय माहिती आहे रे तुला? उद्याला म्हणे इंद्राची पूजा होते. उद्याला आपल्या गावात कोणाची पूजा होते? इंद्राची होते. आणि का रे ज्या इंद्राची पूजा? इंद्र कोण आहे? अरे बाबा इंद्र देव आहे. त्या पोरांनी इंद्रदक्षिणा घातली अशी गोल गोल केलं असं. इंद्र बाबा देव आहे. जो भगवान श्रीकृष्णानं त्या इंद्राचा पाळा वाचायला सुरू केला भाऊ मेरे भाई और बहनों सही आहे या गलत आहे? लोक काय मग महाराज कृष्णान सुरू. तुला माहिती आहे काय पोरो रावणाला किती बहिणी आहेत? एक म्हणला मला माहिती आहे. एक सुपर्णखा नाही 3 बहिणी आहे. एकीचं नाव शूर्पणखा. सुपासारखे नख होते म्हणून तिला शूर्पणखा म्हणतात. एक होती नाडीजंघा आणि एक होती कुंभी नशी. अशा 3 बहिणी होत्या. आणि तुला माहित आहे या कुंभी नशीचं काय झालं? या इंद्रानं पळून नेली होती आणि ते मोठं प्रकरण आहे. मग त्या ऋषीनं शाप दिला. इंद्र नपुंसक झाला आणि श्री नारायणाय नमः या मंत्राचा 8 लाख वेळेस जप केला. त्याला पुन्हा पुरुषत्व प्राप्त झालं. इतका तर नालायक इंद्र त्याला एवढ्या अप्सरा असून सुद्धा इथं नजर ठेवतो. त्या अहिल्याच्या अंगठ्यात स्वतःला बघितलं त्यानं आणि असं असं कुकृत्य केलं. इंद्रा पडली. बघी अनेक वेळेस शापितही झालेला आहे. आणि तुम्हाला स्वर्ग माहिती आहे का? त्या स्वर्गात काम एकच चालतं नुसतं नाधिन धिन ना नाधिन. नुसतं नाच गाणं. पलीकडे काहीच नाही या इंद्राजवळ. आणि त्या इंद्राची तुम्ही पूजा करता त्या इंद्रदेवाची. महाराज पोरानं इंद्रदेवच म्हणणं सोडलं. इंद्रिया ते चढलीच तशी ना पोरायला असं. म्हणजे मग आपल्या गावात जे उद्याला पूजा होणार आहे ते इंद्रियाची आहे का म्हणे? एक म्हणे हो. आता म्हणे म्हाताऱ्याला जाऊन सांगतो इंद्रियाची पूजा नाही झाली पाहिजे. काळ्या घेतल्या महाराज पोराईनं हाती. मंडपाच्या बाहेर उभे राहिले. दिला पोराईनं आवाज पप्पा. एवढा आवाज द्या हा काय याच्या मायचं ट्युशन घेऊन आला काय? एवढा आवाज तर याची माय सोडून कधी कोणी काढत नाही. आले महाराज पप्पा बाहेर. अरे काय बाबा उद्या काय? अरे इंद्र देवा देव नाही म्हणे इंद्रिया. इतकं कसं काय चढलं? भगवान श्रीकृष्ण होतेच मागे. यथेच्छेशी तथा कुरु. अख्खी 18 अध्यायाची गीता सांगितली महाराज. किती बरं. आधी तर महाराज त्या अर्जुनाच्या कानखडे उचलल्या. जाणता तरी म्हणविशी
आणि नेनवेचे न सांडिशी आणि शिकव आम्ही तुला शिकवो तरी शिकविशी बहुसाल नीती. आम्हालाच ब्रह्मज्ञान पाजून राहिला म्हणजे त्या अर्जुनाचे कान धरलेला कृष्णा. आणि पुन्हा पुढे म्हणतो येथेच्छेशी तथा करू. पुऱ्या पाजल्या 4-5 बाटल्या म्हणे भाऊ तुले वाटीन तसं कर. आता काय कर, आता तो धिंगाणाच करणार आहे. महाराज सगळ्या पोरायला पेटवलं याने, पोरं ऐकणार. बाबा उद्याला इंद्राची पूजा नाही झाली पाहिजे. मग ते बापा म्हणता मग कशाची झाली पाहिजे. त्यातलं एक म्हणता का ते तर विचारलंच नाही रे, आपण पिऊनच नुसतं उड्या मारायला लागलो. आलं कृष्णाकडे, अरे कृष्णा ते नाही झाली पाहिजे पण मग कोणाची झाली पाहिजे. अरे तुम्ही गाया कुठं चारता ते काय विचारायचं आहे का. गोवर्धनावर. अरे मग गोवर्धन कशाला म्हणतात. गाम वर्धयती, गाईला वाढवतो त्याला गोवर्धन म्हणतात. असं म्हणजे खऱ्या अर्थानं गाईला वाढवतो तो गोवर्धन. हा हा. आणि इंद्र नाही असं काही इंद्रात तर काही अर्थ नाही निघत बुवा, गोवर्धनात निघतो. मग चला आपण गोवर्धनाची पूजा करू. आले पोरं, बाबा आपण गोवर्धनाची पूजा करू. म्हातारेला वाटलं हेच वाढणारे, हेच स्वयंपाक करणारे, हेच सगळे कामं करणारे. आपण जर म्हटलं की नाही तर हे पोरं कामच नाही करणार, कोण करीन कामं. एक म्हातारा म्हणते ठीक आहे आपण गोवर्धनाची सुद्धा पूजा करू. सुद्धा म्हणेल तो गद्दा, सुद्धा गिद्दा नाही. गोवर्धनाची सुद्धा नाही, गोवर्धनाचीच पूजा करू. म्हाताऱ्याला वाटलं पोरं काय ऐकणार. ठीक आहे. हे सगळं सामान जे केलं होतं इकडलं तयार. बामणी तयार होते मस्त पंचे बिंचे घालून. आता त्याला काय इंद्र आहे स्वा आणि तक्षक आहे स्वा, कोणाची नावानं असं स्वाहा करायचं आहे. निघले ब्राह्मण मंडळी, केली महाराज गोवर्धनाची पूजा. दिव्य अशा प्रकारची पूजा केली. स्वतः नैवेद्य खाऊ घातला. पाणी प्यायला दिलं गोवर्धनाला. गोवर्धन पाणी प्यायचं आणि गुळण्या करायचा. 21 गुळणे केले गोवर्धनाने. किती 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 21. एका एका गुळणीतून एक एक दिव्य वनस्पती निर्माण व्हायची. एक गुळणा केला महाराज चिरकणी आमच्या गोवर्धन महाराजनं, त्यातून आघाडा निर्माण झाला. त्याच्यातून काय आघाडा करते ना तुम्हाला, आघाडी बिघाडा करते. हा आघाडा नाही, आघाडी नाही, आघाडा ते धोतराला चिटकते, तुम्हाला कळालं असेल. तर त्याचं असे तो आघाडा जर तुम्ही एवढासा जर खाल्ला तर दिवसभर भूक नाही लागत. तुम्ही प्रयोग करून पहा. एकादशीच्या दिवशी इमानदारीने एकादश धरायची. नुसतं ग्लासभर एकदार पाणी पिऊन राहा, प्रयत्न करा, जमेल तुम्हाला. आमच्या आश्रमात खूप मुलं करतात हे. महाराज 1 ते 15 एकर शेती सांभाळतात. पुरी बाग आहे अख्खीच्या अख्खी, रिकामपणच नसते त्याचं. अखंड शेतातला माणूस एवढी सांभाळणारा. आणि एकादशीला पाणी नाही पित, काही पाणी नाही पित. कख्खम चक्कम असे लय पोर आहेत आमच्या आश्रमात. पण हा काम करणारा म्हणून मी याचा उल्लेख केला. बरेच मुलं आहेत की जे शिकायला आलेले, जे शिकून राहिले. आता 10वी-12वीतले मुलं एकादशीला काहीच खात नाहीत, 1-2 वेळेस पाणी पितात. मग मी उन्हाळ्यात त्यांना ऑफर करतो की व तुम्हाला जर हवं तर मी उसाचा रस तुम्हाला देतो. मग जवळच आश्रमाजवळ आहे, जा पोटभर प्या. मग त्यातले काही काही घेतात जमून म्हणतो उपवास सोडून, आणि काही काही नाही सोडत. काही काही तसेच पक्के राहतात. मग जे पक्के राहतात त्यांना मी बारशीला देतो. त्यांना काल आपलं लेक वाया गेलं याचा पश्चाताप होऊ नये त्यांना, म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांची व्यवस्था. तर करून पहा अशी एकादश. जास्त जर भूक नाही राहिली तर आघाड्याचा एवढा तुकडा खायचा, पोट भरल्यासारखं वाटतं. हे जे स्पेसमध्ये जातात ना वर लोक, त्या विमानात वगैरे, ते 2-2, 3-3 महिने वर राहतात. मग त्यांनी जर तिथं अशा खालच्यासारख्या रश्श्याच्या भाज्या मारल्या तर मग माल कुठं जाईल, वर काय व्हायचं कार्यक्रम. असं जर त्यांनी आपल्या खालच्यासारख्या जर पार्ट्या केल्या तर वर कसं व्हायचं, कसं काय चालेल. म्हणून त्यांना एक पेस्ट बनवली जाते. त्या पेस्टमध्ये बाबाजी या आघाड्याचा वापर होतो. भूक मारते म्हणजे उगाच मारते असं नाही. तुम्हाला पाहिजे ते पोषण सुद्धा देते. पोषण सुद्धा ती पेस्ट ते खातात आणि त्यांचं चालतं. थोडं जास्तच वाटलं चक्रावाला तर मग काही एखादीचा त्या वर व्यवस्था असते ते खाऊन टाकतात, एवढं तेवढं. ते वर व्यवस्था हे आमच्या गोवर्धनाच्या थुंकण्यातून निर्माण झालेली वनस्पती आहे. त्या आघाड्याचा एक अधिक विशेष आहे सांगून तुम्हाला. शनिवारच्या दिवशी एक काम करायचं. हांडाभर पाणी घेऊन जायचं, आघाड्याच्या मुळावर टाकायचं, त्याला आमंत्रित करायचं. मावल्या हो ध्यानात ठेवा. आणि त्याची पूजा करायची आणि त्याला आमंत्रण द्यायचं की उद्या आम्ही तुला घ्यायला येऊ. आणि दुसऱ्या दिवशी जायचं आणि त्या आघाड्याचं झाड उपटायचं. ते जेवढं वर असते तेवढंच खाली असते. उपटायचं, मुळीपासून कापायचं
आणि त्या मुळाची चुंबड करायची आणि मागे न पाहता रविवारी घरी चाललं यायचं. आणि ज्याही माऊलीला प्रसूती वेदना सुरू होतात, कळा सुरू होतात, डॉक्टरनं कितीही सिझरिंग सांगितलेलं असलं, तिच्या हातामध्ये प्रसूती वेदना सुरू झाल्या की ती चुंबड द्या, तिची नॉर्मल डिलिव्हरी होण्याची 1000% शक्यता वाढते. 100%, 99% नाही. ही पॉवर आहे महाराज आमच्या गोवर्धनाच्या थुंकण्यात. आमच्या आश्रमापुढे बऱ्याच गाड्या उभ्या राहतात, आमच्या आईनं त्या चुंबडी करून ठेवलेल्या असतात. तर असा त्याचा प्रयोग आहे आणि आम्ही खूप बघितलं. जवळजवळ नाहीच होत की ज्यांना डॉक्टरनी 7व्या महिनेच कापून बाळ काढायला सांगितलं होतं, म्हणजे 9 महिने सुद्धा पुरे होऊ द्यायचे नाही, अशा बाया 9 महिने पूर्ण होऊन पुन्हा सहज बाळाला जन्माला घातलं, त्यांनी कापावं नाही लागलं, असे आमचे अनुभव आहेत. तर हे आघाडा असं हे चालायचं. मग झालं, पूजाविधी झाली, प्रदक्षिणा करायची. तो गोवर्धनाला प्रदक्षिणाला आता वेळ नाही बुवा, मग काय करा, नंदीची प्रदक्षिणा केली की 1000 गाईच्या प्रदक्षिणेचं पुण्य लागते. नंदीला प्रदक्षिणा केली आणि आले सगळे घरी आल्यावर पोरायला असं वाटायचं की आपण म्हणजे बांगलादेशच सगळा संपून टाकला. खुश पोरं, इंद्रियाची पूजाच नाही होऊ दिली. आणि पोरं लागले गोट्या खेळायला, टुचूक टाचूक टुचूक टाचूक टुचूक टाचूक. ते इंद्राचा डबा काही वर गेला नाही, तो दिवस होता त्याचा ठरलेला, त्याला काही आलं नाही वर भांडारा त्याचा. मग त्यानं एक माणूस पाठीला जरा पारे खालून डबा नाही आला, मग त्यानं वेगळं वेषांतर केलं आणि त्या खेळण्याला पोरायला म्हणते, का रे तुमच्या गावामध्ये आज इंद्रदेवाचा यज्ञ होत होता ना? एका पोरानं ते गोटाच उचलला. का बस, इंद्रदेव म्हणायचं नाही, काय म्हणायचं, इंद्रिया म्हणायचं. इंद्रियाचा यज्ञ होत होता, आता मात्र होत नाही. आम्ही गोवर्धनाचा केला. गेला महाराज तो निरोप्यावर, त्याने इंद्राला सांगितलं, महाराज काही जमत नाही. इंद्राला आला राग महाराज. इंद्राचा राग काय महाराज, गोकुळीचा ठाव उरून दे. गोकुळीचा ठाव असा मेघांना काय मेघा आज्ञा मेघा करी राव, गोकुळीचा ठाव उरून दे. राव म्हणजे राजा, त्या राजानं आज्ञा केली, गोकुळचा ठाव उरला नाही पाहिजे. वर्षीची म्हणजे ढगं आलेली आहेत, पाऊस तर अजून सुरूच झाला नाही. पुऱ्या गोकुळात एकही माणूस नव्हता असं म्हणणारा की आम्ही असे ढगं बघितले. पाऊस तर सुरूच झाला नाही, असे ढगं बघितले असं म्हणणारा गोकुळात माणूस नाही. इतके भयंकर ढगं. आणि हो न हो, आणि पोरं लागले मग भ्यायला, कारण म्हातारे मग हे इंद्राचंच काम आहे, इंद्राचंच काम आहे. ते पोरायला वाटलेलं का काठी घेऊन मीच गेलो होतो पुढे, काय पप्पा आणि ते बोलायला. आता आपलं म्हातारा हाणते आपल्याला. त्यानं ते निघलं घराच्या बाहेर, कृष्णाजवळ आले. कृष्णा असं असं झालं. अरे चिंता कोण करता, आपली पूजा कोणा घेतली म्हणे, गोवर्धनानं. मग गोवर्धन आपला राखण करीन. चला गेले महाराज. आणि भगवंत त्या गोवर्धनाशी बोलतात, एक पात्री नाटक. ह्याला काय नाटकं करायला कमी आहे. ए पोरं म्हणतात, काय गोवर्धन म्हणतो. काय म्हणतो गोवर्धन, मला उचला. एक पोरगा आलं पुढे, ते का गोवर्धन कंपनीची छत्री आहे का, बटन दाबलं टुचकन धरली लक्षात, ते का गोवर्धन उचला. डोंगर कुठं उचलला जात असतो का रे? अरे तो म्हणतोय ना, मग उचला. पर्वताशी हात लाविला अनंते, पर्वताशी हात लाविला अनंते, पर्वताशी हात लाविला अनंते, पर्वताशी हात लाविला जायते वरते आपे आप, जायते वरते आप, जायते वरते आप. पर्वताला हात लावता बरोबर डोंगर वर गेला. मग सगळेला वाटलं, अरे खरंच की गड्या, भवले डोंगर वर गेला. आणि जे उचलायला होते काठ्यान कुठ्या असे जोर जोरानं लावत महाराज, कणू लावायचे. काही काही बुटके होते, त्याचं डोकं टेके नाही, ते असे करत. काहींनी दगडं घेतले पायाखाली, काहीनं घरचं ते गाडी चालवायचं त्याचे ते हातात घालायचं आणलं होतं ते लावलं. कोणी काठ्या लावल्या, कोणी तर ते डोकं दुखायला लागलं ना, धोत्र सोडून चुंबळा करून डोक्यावर ठेवल्या. आणि असे डोके लावून तो गोवर्धन त्यांनी महाराज डोक्यावर धारण करून ठेवला. सगळेजण मग आता ज्यानं डोंगर उचलला त्याचा कमी पुरुषार्थ आहे का महाराज? हा सप्ताह एक जण करून राहिला का, अख्खं गाव करून राहिलं. पण प्रत्येकाला कसं वाटते, आपण काय उचलला, डोंगर उचलला, आपण काय उचलला. आता या सगळ्याच्या अंतःकरणात तुमच्या मनात काय आनंद असेल तो आम्हाला इसगाव की तीसगाव भिकाऱ्याला 40 गावाला काय समजणार आहे. तो जे तुम्ही कार्य करते आहात तुम्हाला तो आनंद कळतो की आपण काय डोंगर
उचललेला आहे तो. आणि महाराज असा डोंगर त्यानं उचललेला. आणि ते मग काय ते किती जोशात असतील महाराज. असे डोंगर उचलेले त्यानं आणि असे बोलत आहेत, का रे मग ना कसं काय झालं का, जमलं की नाही आपल्याला. मला माहीतच नव्हतं माझ्यात एवढी पॉवर आहे. असेच डिवऱ्या म्हशिवानी करून अशा गप्पा चालू त्याच्या. काय पॉवर आहे रे माझ्यात, अर माहीतच नव्हतं का मला. काल माझा पोरगा मला म्हणे बाबा गोणी उचलू लागा. मी त्याला म्हणू वय झालं, म्हणलं का मला माहीतच नाही रे माझ्यात एवढी शक्ती आहे. पाय बरं एवढा डोंगर उचललेला का, लोकांच्या दगड नाही उचलल्या जात. आणि तो पुढचा म्हणते तुझं तर ठीक आहे रे, म्हणलं का मी तर तुझ्यापेक्षा 3 वर्गानं पुढे होतो. म्हणजे असं त्याच्या गप्पा सुरू. आणि त्या गप्पा करता 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 असं एकाचं लक्ष गेलं. हा किसना देहुडा असा उभा आणि महाराज असं त्यानं केलेलं. राखीता गोधने ओ इंद्र कोप लाभारी, राखीता गोधने ओ इंद्र कोप लाभारी. तो कडाडीला शिळा वर्ष लाधारी, शिळा वर्ष लाधारी. राखी दे गोकुळ हो नखी धरियेला गिरी, राखी दे गोधने हो राखी धरी लागी. निर्भय लोक पाळ अवतरले हरी. निर्भय लोकपाळ जय देव कृष्णनाथा, जयनाथ नाथा, आरती वाळी तो तुझ रुक्मिणी कांता. जय देव कृष्णनाथा, जयनाथ नाथा, आरती वाळी तो रुक्मिणी कांता. राखिता गोधने वो इंद्रकोप लाभारी, मेघ तो कडाडीला शिळा वर्ष लाधारी. राखिले गोकुळ वो नखी धरिये लागिरी, निर्भय लोक पाळ अवतरले हरी. जय देव कृष्णनाथा, जयनाथ नाथा, आरती वाळी तो तुझ रुक्मिणी कांता. तुकोबारायांनी भगवान श्रीकृष्णाची आरती करेल. गाथ्यातला हा अभंग आहे. नखी धरियला, असा बोटी नाही हाती नाही, नखी धरियेला गिरी, नखाच्या शेंड्यावर. आणि मग महाराज त्या म्हाताऱ्यानं पाहिलं असं. आणि मग ते दिसला तो कृष्णा. आणि असा दिसल्यावर लोक खरं सांगा हे कणणारे लोक, धोत्राच्या चुमळा केलेले माणसं हे. आणि हे सांगा हे किती त्याची निंदा करतील. सगळ्याचे ढुसे मारू मारू सगळ्यांनी कोणाकडे बघितलं, कृष्णाकडे. मग एका म्हाताऱ्याला वाटलं वा म्हणायला पाहिजे त्याला की हो बसणं कशाला नखरे करून राहिला. पण एक म्हणजे हो राजाचा पोरगा आहे, राजाच्या पोराशी कोण बोलल असं. एक म्हणला नंदबाबाच्या बारसं मी जेवेले म्हणला, मी बोलन त्याच्या पोराला मी का भीतो का म्हणला. मग तो डायरेक्ट नाही गेला, त्यानं तो डोंगर उचलेल ना, तो असा असा त्याला वाटलं जर आपण हात काढला डोंगर पडला खाली तर काय कराल तुम्ही, पडू शकते की नाही डोंगर, कारण यानंच उचलेला होता ना तो. पण महाराज ते असा 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 करत आणि कृष्णाच्या कानाशी नंतर ए कृष्णा तेवढेच काय नखरे करून राहिला, काढ की बोट. कृष्ण म्हणले काय म्हणता आजोबा, बोट काढू, बोट काढू, हा काढ की. त्यानं काढलं नाही महाराज, असं ढिलं केलं, ढिलं ढिला करता बरोबर गोड धनावर भूकंप तयार झाला. मोठमोठे दगड झाड झुडप डोंगरावरून खाली येऊन पडायला लागले. म्हातारा तसाच पळत सुटला. त्याच्याच लक्षात आलं नाही, यानं नुसतं बोट हलवलं. म्हातारा कडेन जाऊन त्यानं लाडूचा डब्बाच काढला. कुठे नादी लागता बाबा याच्या. आणि मग ते बसल्या बसल्या सांगते भाऊ हे आपलं कोणाचंच काम नाही, हे कोण फक्त एकट्या कृष्णानं केलेलं आहे. मग सगळे हा त्याच्या कानात सांग, तो त्याच्या कानात सांग. जे गप्पा मारेल होती की नाही कारलं कान, मला आज कळालं मी किती शक्तिशाली आहे. तो या कोपऱ्यात एकट्या कोपऱ्यात, पण जवळ बसल्या तो का रे तू तर म्हणत होता भला शक्तिशाली असतो. सगळे दूर दूर बसले महाराज, बसलेले आहेत निवांत. आणि मग लक्ष गेलं बाया इथं, अशा बाया वेगळ्या बसलेल्या ना, त्या बायामध्ये एक पोरगी उभी होती.
एक पोरगी उभी होती. एक जण म्हणते आता काय करावं, ही पोरगी कोण आहे रे. त्या म्हाताऱ्यानं चष्मा पुसून लावला आणि असं बघितलं, अरे इथं त्या वृषभानूची पोरगी आहे राधा. आणि राधेचं आणि कृष्णाची काय प्रीती आहे, काय प्रेम आहे पराकोटीतलं, हे सगळ्या जगाला विश्वाला माहिती. समजा जर या राधेनं तिथं उभ्या उभ्या, हे पद्यवल्ली नावाचा ग्रंथ आहे बाबाजी, त्यात पूर्ण कथेचा उल्लेख आलेला आहे. जर राधा इथं आगच्छतु, जर राधेनं भगवंताला म्हटलं इकडं ये, आणि जर हा निघाला, आता आपलं थालीपीठच आहे, यानं उचलेला हे पक्क माहिती आहे, आपलं काय व्हायचं. एक म्हणला नाही रे, तो का अडाणी का, एवढं जो उचलला तो का अडाणी माणूस आहे का, त्याचं तो असं थोडी तिनं बोलावलेला थोडी जाणार आहे हा. म्हणे मग तो नाही गेला, त्यानं जर त्याला ध्यान नाही राहिलं, त्यानं बोट हलवलं तर भूकंप झाला, त्यानं जर असं असं केलं तर मग आपला चंदा व्हायचा ना, आपण मरून जायचो. एक म्हणला हो गड्या. एक म्हातारा म्हणे बा मग मी जातो तिच्या बापाला सांगतो तिच्या पोरीला कडेने घे म्हणून. तुम्ही पद्यावल्ली ग्रंथ, पण संस्कृत आहे तो, गुगलवरही सर्च केला तर तुम्हाला येऊन जाईल. खूप दिव्य कथा आहे तो महाराज. पण आम्ही बरं आता ह्या कथा ऐकत असताना तुम्हाला आनंद नाही का मिळून राहिला. नवरदेवाच्या पुढे नाचा, पाप लागते, पण कीर्तनात नाचा तर ना भाग्यवंत जो नटे हरी कीर्तना. हेच असं बोलत बोलत हसत खेळत चाला पुढे, पुण्य बी होणार काल्याचं कीर्तन ऐकण्याचं, आणि नुसतं हादाहिदीनं काय होणार आहे. सगळं आहे महाराज आमचे आहे ना. संत सज्जनी मांडले दुकाने, संत सज्जनी मांडले दुकान, हे दया पाहिजे ते आहे रे, हे दया पाहिजे आहे रे. मुक्ती मुक्ती मुखात साठे, हे मुक्ती मुखात साठे. कोणी तयाकडे न पाहे रे, कोण तयाकडे न पाहे रे, कोणी तयाकडे न पाहे रे, कोण तयाकडे न पाहे रे, कोण तयाकडे न पाहे रे, तयाकडे न पाहे रे. कोण तयाकडे न पाहे रे. नाचत जाऊ त्याच्या गावाने खेळिया सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे. पुढे गेले ते निधाई झाले. पुढे गेले ते निराई झाले. बारी पुढे गेले ते निधाई झाले. गेले ते निराई राहिले. गेले ते निधाई झाले. ते निराई राहिले. आणि दिलं त्याची शिमारे, वरते त्याचे शिमारे, आणि दिलं त्याची शिमारे. वरते त्याचे शिमारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे. जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे. नाचत जाऊ, चालत जाऊ नाही, कसं जाऊ, नाचत जाऊ. पण नवरदेवाच्या पुढे नाचा बरं, ते पुण्यात मोजल्या जातं की पापात, ही व्यवस्था आहे. त्याच क्रिया म्हणतात ना, ते जुने लोक सांगायचे ना. कबीर महाराजांना कोणी विचारलं परमार्थ म्हणजे काय, तर या वाफ्यातलं कांद्याचं रोप काढलं आणि त्या वाफ्यात लावलं, यालाच परमार्थ म्हणतात. नवरदेवाच्या पुढे नाचण्याऐवजी कीर्तनात नाचा झाला परमार्थ, दुसरा काय परमार्थ आहे. तर नाचत जाऊ त्याच्या गावारे खेडिया. चला गेला एक सण, ए राम वृषभानू तुझी पोरगी त्याच्या पुढे उभी आहे, आणि त्या दोघांचं किती मादन महाभाव, स्नेह रती विश्रंभ प्रणय, सख्य विश्रंभ प्रणय, मैत्र विश्रंभ प्रणय, भाव महाभाव. महाभावात दोन प्रकार, मोदन महाभाव, मादन महाभाव. हा मादन महाभाव अवस्था आजपर्यंत फक्त आणि फक्त एकट्या राधेला मिळालेली आहे. हिला मादन महाभाव अवस्था म्हणतात. किती 1000 का काही वृंदावनातले वन, माझ्या लक्षात नाही नेमकं,
आता मी काही सांगितलं तर तुम्ही ह्याला गमन 13 महिना म्हणाल, पण शास्त्र असं आहे खोटं सांगू नये, त्यानं मातृगमनाचं पाप लागतं. माझ्या नेमके ध्यानात नाही, पण 1000 का काही वन, आणि एका वनामध्ये बाबा महादेवाने 60 हजार वर्ष तप केलं. किती वर्ष? 60,000 गुन्हेला 1000 एवढे वर्ष तप महादेवाने केलं, आणि त्याचं फळ म्हणून महादेव राधेच्या रूपाने जन्माला आले. काय महान तपस्वी राधा, आणि ते कृष्णाच्या पुढून घे, कोणाचंच नाही ऐकत तो, पण राधेचं कृष्ण आणि कृष्णाचं राधा, मादन महाभाव अवस्था आहे. वृषभानू गेला आणि राधेचा हात धरला आणि राधेला कडेनं घेऊन जायला लागला. राधे चल बरं कडेनं. जशी जशी राधा कडेनं जाते तसं तसं भगवान श्रीकृष्णाचं बोट खाली खाली येते, डोंगर खाली यायला लागला. अरे असं कसं होते की हे? राधा पुढे सरकवली, डोंगर वरवर गेला. जर भगवंत हा शाक्त असेल तर संत त्याची शक्ती आहेत. शक्ती शाक्तात न भिद्यते. कुणी शक्तिवान पुरुष शक्तीशिवाय कार्य करू शकत नाही. भगवंताची शक्ती राधा मैया संत मंडळी आहे, तिच्याशिवाय कार्य होणार नाही. पण असं झालं महाराज, तो डोंगर उचलला. 14 गावं 7 दिवस झाले डोंगराखाली बसलेले आहेत. पण महाराज तुकोबाराय वर्णन करून राहिले. एक दिवस एक जण म्हणला, काय 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 किती दिवस झाले? म्हणे 7 दिवस झाले. मग ते सगळे तसेच बसले होते का? हो म्हणे, कृष्णाकडे बघत बस तसेच बसलेले असत. मग कार देवा, त्यांना काही भूक तहान काहीच नाही लागली का? नाही लागली. तुकोबाराय म्हणतात. मग विचारला प्रश्न, का नाही लागली? असा आहे प्रश्न. त्याचे उत्तर, कृष्णाची आसुखे भूक नाही ताण, 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 कृष्णाची आसुखे भूक नाही ताण. सदा समाधान सकळांचे, समाधान सकळांचे, सदा समाधान सकळांचे, समाधान सकळांचे. माझी वाणी तुझे वर्णू गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण कृष्णाची सुखे भूक नाही तहान, सदा समाधान सकळांचे. कृष्णाची सुखे भूक नाही तहान नाही. कृष्णाचे सुख यांना मिळाल्यामुळं यांना भूकही नव्हती आणि तहानही लागली नव्हती.
असे खुश होते. कृष्णाची सुखी म्हणजे भक्ती सुखी. कारण मोक्ष सुख, सुखम वैशिकम सुखम त्रिधा उच्यते. सुख 3 प्रकारचं आहे. एक ग्राम्यम म्हणजे विषयातलं सुख, एक ऐश्वर्यम म्हणजे ऐश्वर्यानंद म्हणजे भक्तीचा आनंद, आणि मुक्तीचा आनंद. तर यांना कृष्णाचं सुख मिळालं म्हणजे विषयाचं नाही. विषयाचं सुख माणसाला अरे वा असं म्हणून घेते, पण कायम तृप्त करत नाही. मुक्तीचा आनंद अरे वा म्हणू देत नाही, काहीच म्हणू देत नाही. गच्ची दाबून ठेवते, सुखी ठेवते माणसाला, पण बोलू देत नाही. जसं विहिरीमध्ये एखादा पोहरा पडला आणि एक पोरगं लागलं रडायला, जर पोहरा काढला नाही तर आई मारण आई मारण आई मारण. एक माणूस गेला त्या विहिरीमध्ये आणि त्याला पोहरा दिसला. आत गेल्यावर अरे बापरे, काही टेन्शन नाही, या पोराचा पोहरा आहे. आणि त्यानं विहिरीतून 10 फूट खोल पाण्यातून आवाज दिला, बाळा भिऊ नको, तुझा पोहरा सापडला. बरोबर आहे का? विहिरीतून आवाज देता येईल का? तो पाण्यात बुडेले म्हणजे पाण्यात बुडलेला मनुष्य अनुभव सगळा घेऊ शकतो, पण बोलू शकत नाही. त्याला पोहरा दिसला पण पाण्यातून तो आवाज नाही देऊ शकत. तसं ज्याला मुक्ती मिळाली तो आनंद रूप होतो, पण आनंदाचा उद्गार काढू शकत नाही. आणि जर कोणी म्हणत असेल की मी झालो ज्ञानोबा म्हणतात तो काही जिनो हे, मग तो गप्पा मारून राहिला, तो इरीत बुडलेला नाही. जर बुडलेला असता तर तो बोलला नसता. ज्या अर्थी बोलते त्या अर्थी बुडलेला नाही, तो मुक्त नाही. मग कृष्ण सुख म्हणजे ऐश्वर्य आनंद, भक्तीचा आनंद तो या गोपाळांना मिळाला. कृष्णाजी सुखी भूक नाही तहान. त्यामुळे सदा समाधान. मुक्तीचा आनंद सदा समाधान देत नाही, विषयाचा आनंद सदा समाधान देत नाही, भक्तीचा आनंद सदा समाधान देतो. अरे बापरे, म्हणजे भगवंताविषयी एवढं घुसलं यांच्यात. मग एखाद्या हँडसेटमध्ये व्हायरस घुसला की जो जशी एक एक फंक्शन खराब करत चालते की नाही. म्हणजे आपण व्हिडिओला धक्का लावला की तो लायब्ररी उघडते, आपण यूट्यूबला धक्का लावला की ते फेसबुक ओपन होतं. याला व्हायरस घुसेल म्हणतात. आणि जर लवकर काढला नाही तर तो हळूहळू सगळं करप्ट करून टाकते. तसं भगवंताचं दर्शन हा व्हायरस भक्तामध्ये घुसला आणि त्यानं विषयाचा आनंद करप्ट करून टाकला, मुक्तीचा आनंद करप्ट करून टाकला, फक्त भक्तीचा आनंद. मग हे करप्शन इथंच थांबलं का? नाही, वाढत गेलं. अजून या व्हायरसनं काय करप्ट केलं अभंगाचं? कळलेची नाही झाले किती दिस, 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 बाहेरील वास विसरली, बाहेरील वास विसरली, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, बाहेरील वास विसरली, बाहेरील वास विसरली, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी झाले किती दिस बाहेरील वास विसरली, कळलेची नाही झाले किती दिस. चालला व्हायरस पुढे पुढे, दिवसाचं स्मरण राहिलं नाही. तुकोबारायांना अधिक काय सांगू, बाहेरीला वास विसरली, बाहेरचं काहीच कळाना गेलं त्यांना. बरं एवढ्यावरच नाही महाराज, लवकर जर तुम्ही व्यवस्था केली नाही त्या व्हायरसची, हँडसेटच खराब होऊन जातो, तो कामातच पडत नाही. तसं तुकोबारायांचा हा भगवत स्मरणाचा व्हायरस इतका पुढे गेला की जाण्या येण्याचं सुद्धा स्मरण राहिलं नाही. अभंगाचं शेवटचं विसरू दयाचा झाला कामनी झाला, विसरू कामाचा तुका मनी झाला, विसरू कामाचा तुका म्हणी
विसरू कामाचा तुका म्हणी विसर कामाचा तुका म्हणे झाला विसर कामाचा तुका म्हणे झाला विसरू कामाचा तुका म्हणी झाला विसरू कामाचा तुका म्हणी झाला राहिला यावे जावे उद्वेग राहिला यावे जावे माझे वाणे तुझे वरणे गुण नाम माझे वाणे तुझे वरणे गुण नाम राहिला यावे रावे उद्वेग राहिला यावे रावे माझी वाणी तुझे गुणनाम माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देहि प्रेम काही गळा ऐसे देहि प्रेम काही गळा ऐसे देहि प्रेम सर्व कामाचा तुका म्हणे झाला उद्वेग राहिला यावे जावे तुकोबरा म्हणतात. कामाचा सुद्धा विसर झाला आणि येण्या जाण्याचा म्हणजे जन्माला येणं मरणं याचा सुद्धा उद्वेग झाला आम्हाला. म्हणजे नको वाटतं हे. बघा संसारात रममान असणारी व्यक्ती अखंड आणि ती या कृष्ण सुखाच्या व्हायरसने इथपर्यंत येऊन पोहोचते की त्याला येण्या जाण्याचं सुद्धा अपेक्षा राहत नाही. हे कृष्णाचं सुख आहे महाराज. या कृष्णाच्या सुखामुळं 7 दिवस त्या गोवर्धनाखाली ते सगळे 14 गावं
निवांत बसले होते. अशाच लीला आहेत महाराज. देवाचं असं दिसतं वरून असंच हे, पण आतून काही वेगळंच असतं. जशी गोवर्धन नुसती लीला केली म्हणायला, पण भगवंतानीच पाणी पाजलं की नाही गोवर्धनाला, पण थुंकून आघाडा निर्माण केला आपल्यासाठी. एका कार्यार्थम आगत्य कोटी कार्यम चकारः. एका कामासाठी येऊन कोटी कामं करतात त्याला परमात्मा म्हणतात. आपण सुद्धा घरून नुसतं नामपूरला जाऊन आले तुम्ही, तर मध्यंतरी एखाद्याच्या दारी बसून येता, एखाद्याच्या मोठीवर जाऊन येता, एखाद्याला भेटून येता, आजारी होतात, एखादं काही म्हणजे 4-2 कामं करून येतो आपण. सामान्य माणूस तो परमात्मा आहे, कोटी कामं करतो. पण नुसतं तो क्रिकेट खेळायचा. त्या हरिसुरीने वर्णन केलं महाराज त्या क्रिकेटचं, त्याच्या की ते क्रिकेट खेळायचं तर त्यातही गमक होतं बा. क्रिकेट ना, बॅट होती त्याच्या हातात. बॅट म्हणजे साधना, हरिसुरीने केलेलं वर्णन आहे. चेंडू फळू म्हणजे काय? साधना. आणि तो बॉल म्हणजे विकार. बॉल म्हणजे काय? विकार. आणि तो बॉल बॅटीकडे, तसं तर तो बॅटीकडे जात नाही. तो आऊट झाला की नाही याच्यासाठी मागं दांडू असतो उभे केलेले, त्याला स्टंप म्हणतात. ते 3 असतात. किती असतात? 3. ज्ञान, कर्म आणि उपासना. बॉल रूपी चेंडू तो चेंडूवाला फेकतो. जो बॉलर बॉल फेकतो त्याचा ध्येय काय असतो? यानं बॅटीनं मारावं का तो स्टंप उडाव? काय हो बा? हा, ते तर सगळं पक्क माहिती आहे. हो लोक स्टंप उडाव. मग तसं विकार रूपी चेंडू साधकाकडे धावत असतो महाराज. आणि तो याचा ज्ञानाचा स्टंप उडवण, कर्माचा स्टंप उडवण, उपासनेचा उडवण. विश्वामित्राच्या कर्माचा स्टंप उडवला होता, गेलती ना तप मारा, झाला आऊट, बोल्ड, काहीच नाही राहिलं. तर असं हे चेंडू फळीच्या खेळाचं वर्णन केलं हरिसुरीने. चेंडू विकार आहे आणि हा धावत राहतो. पण साधकाचं काम आहे की त्यानं तो चेंडू स्टंपकडे नाही जाऊ द्यायचा, ज्ञानाकडे नाही जाऊ द्यायचा, कर्माकडे नाही जाऊ द्यायचा, उपासनेकडे नाही जाऊ द्यायच्या. त्याच्या हातात जी हरिनामाची बॅट आहे त्यानं त्या चेंडूला मारायचं आणि फर पळवायचा. मग पळवला की मग त्याला धरावं लागतं. त्याला काय करावं लागतं? धराव. त्या धरण्याला इंग्लिशमध्ये म्हणतात फिल्डिंग. फिल्डिंग करावी लागते. भगवान श्रीकृष्णाच्याही काळात असेच ना तसं. मग भगवंतही फिल्डिंग लावायचे. नामदेव महाराजांनी वर्णन केलं. भगवंतही फिल्डिंग लावायचे. ए तू तिकडं, ए हा तू तिकडं, ए तू तिकडं. बॅट म्हणजे मारायला आला की पहिल्यांदा ते पाहती घेणार, बॅट हा घेणार. आणि फिल्डिंगला याला तिथं ना तुझी आई आम्ही घालू सर्व ठाई. अरे याच्या पलीकडे सेवक काय? ना हमचा करनंद बाबा के, आम्ही तुझ्या बापाचे नौकर नाही. ना हमचा करनंद बाबा के, ना तुम हमारे गुसैया, न्यारी करो हरी अपनी गैया. तुझ्या गाया आम्हाला ओढायला लावतो, तुझ्या गाया लय ओढाळे, काढ बरं यातून बाहेर. आम्ही नाही ओढणार, आम्ही तुझ्या बापाचे नौकर नाही. आता कृष्णा तुझी आई ना आम्ही घालू सर्व ठाई. आता काय शिबिर आली? धरा याच्या मानेत बुक्क्या देऊ, याच्या मानेत बुक्क्या मारू म्हणतात. आणि हा कृष्णा शहाणपणा, ए तू तिकडं, अय तू तिकडं. या पोरायला वाटायचं हे तिकडं, हे तिकडं, ह्यो कुणकडे तरी जाऊन उभा राहील. ह्यो फेप्सीची बाटली हातात घेऊन कडे जाऊन बसायचा खुर्चीवर. आलं पोरायचं जीवावर. का रे फिल्डिंग नाही करत का? फिल्डिंग नाही करत का? आमच्या नामदेव महाराजांनी उत्तर दिलं, चेंडू धरा ऐसे सांगतो सकळा. चेंडू धरा ऐसे सांगतो सकळा, पण आपण निराळा एकलाची. हा मात्र फिल्डिंग करत नाही. का करत नाही? नीट ऐका मंडळी. हरिसुरीने उत्तर दिलं, परमात्मा बॅट घेऊन उतरत जाय, फिल्डिंगला नाही उतरे. कारण बॉल म्हणजे काय बाबा? विकार. बॉल म्हणजे काय? विकार. विकार कशाला म्हणतात? विविक्तम करोति परमात्मनः इति यः स विकारः. वी म्हणजे वेगळं, कार म्हणजे करतो. जो जीवाला देवापासून वेगळं करतो त्याला विकार म्हणतात. पण महाराज कोण्या विकाराची टप्पर आहे हो याच्याकडे यायची? कृष्णा म्हणे, अरे मी फिल्डिंग करतो पण माझ्याकडे बॉलच येत नाही. बॉल जीवाकडे जातो, बॉल साधकाकडे जातो, विकार जीवाकडे जातो. त्यामुळे फिल्डिंगचं काम जीवाचं आहे, देवाचं नाही. चेंडू धरा ऐसे सांगतो सकळा, पण आपण निराळा एकलाची. खेळायचे असे लय वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत महाराज. आपण नावही घेतले त्याचे. मग खेळ खेळून झाले की एखादं पोरगं म्हणत, किसना कावळे आरडायला लागले रे, माझा भूक लागल्यावर कशातच आनंद राहत नाही. कृष्णा म्हणला, भाऊ ठीक आहे, मग काय करता? मग झाली आता वेळ तर म्हणते आणा बॉ शिदोऱ्या. काय पदार्थ महाराज? ते दोसेलू, पुड्या, घृतपुऱ्या, चिरोट्या, फेन्या, घारग्या, वेटणे, असे किती
दिव्योदन काला, काल्यात प्रकार आहेत 12. दिव्योदन काला, सहस्त्रोदन काला, अष्टोत्तर शतसहस्त्रोदन काला, पारमण्योदन काला, दध्योदन काला, मुग्धोदन काला, जीवब्रह्मैक्य काला, ब्रह्मैक्य काला, पारमण्योदन काला, ज्यामध्ये 156 पदार्थ असत. अष्टोत्तर शतसहस्त्रोदन काला, ज्यामध्ये 1108 पदार्थ असत. आता काय महाराज 2-4 पदार्थ नावही माहीत नाहीत आपल्याला 2-4च्या वर. 1108 पदार्थ पोराईच्या शिदोरीत असत आणि तो काला व्हायचा महाराज. आणि सगळं एकत्र केलं भगवंत असं हातात घ्यायचे आणि हातात घेऊन अशी इथं मग पापडं मिरच्या असे धारण करायचे. इथं ते ठेवलं. आमचे परमपूजनीय गुरु वक्ते बाबा वर्णन करत तो परमात्मा कसा वाटायचा. तर पुढे लहान पोरं, पुढे कोणते पोरं लहान आणि मागे मोठे लेकरं. याचे 2 कारणं बाबा. पुढे जर मोठं आणि मागे जर लहान असलं तर तिथले गोपाळ फक्त एवढ्यासाठी येईल नव्हते काही कीर्तन कधी सर त्या म्हणजे एवढ्यासाठी नव्हते ते येईल. त्यांना भगवंताचं दर्शनसुद्धा महत्त्वाचं असे. नीट आहे का. मग ते लहाने गोपाळ जर मागे असतील, मोठे गोपाळ पुढे, ते गोपाळ खायला नाही देवाला पाहायला मेन आलेले असत. मग त्या लहान्या गोपाळांनी मोठ्या गोपाळाच्या खांद्यावर हात ठेवला असता आणि अशी उडी मारली असती. कशासाठी. कृष्ण पाहण्यासाठी. मग मोठ्या गोपाळांनी पाहू दिलं असतं. 1 खेप, 2 खेप, 3 खेप, 4 खेप पकवायचे बा बरोबर आहे. 5 खेप, 6 खेप, 7 खेप. कायचं 2 आणि 3 धरून आदळं उड्या मारून राहिल्या का सगळं दुखायला लागलं. आणि मग पाहू नसतं दिलं. हा आमचा कृष्ण लय हुशार. लहाने गोपाळ पुढे, मोठे गोपाळ मागे. 2 कारण. 1, लहान्या गोपाळाला देव चटकन दिसन. 1 कारण. आणि दुसरं कारण शास्त्र असं आहे, पहिली पंगत लहान मुलांची असते, दुसरी पंगत गर्भवती स्त्रियांची असते, तिसरी पंगत म्हाताऱ्या लोकांची असते, चौथी पंगत पाहुण्यांची असते आणि 5वी पंगत तुमच्या माझ्यासारख्या घोळमेची असते. असं आहे शास्त्र. पहिली पंगत लेकराईची असते. आता तर महाराज त्या लेकराईला पळूच लावतात. दुसरी पंगत गर्भवती स्त्रियांची असते. असा हा क्रम आहे. लहान गोपाळ पुढे, लहान लेकराची भूक कोवडी असते. कमी लागतं त्याला पण नेहमी लागतं त्याला. म्हणून लहान गोपाळ पुढे दर्शनही होते आणि कालाही त्याला चटकन मिळतो. म्हणून लहान लहान गोपाळ पुढं, मोठे मोठे गोपाळ मागं, अशी ती काल्याची रचना होती. तिथं ते गोपाळ त्या काल्याला मुख्य रूपानं अनुभवत आपलं नशीब. ते म्हणाल नाही आपण त्या काल्यात असू की महाराज. आपण जर त्या काल्यात असतो तर आता इथं नसतो. अर्थातच आपण त्या काल्यातून चुकलेले आहोत. भगवंताला प्रार्थना करू की हे प्रभू आज आमच्यासमोर हा प्रतिकात्मक काला आहे. तर आमची प्रार्थना आहे की आमचा प्रवास या काल्यापासून त्या काल्यापर्यंतचा व्हावा, अशी आपण भगवंताच्या चरणी प्रार्थना करू. आणि मंडळी, तुमच्या या गावातील सगळ्या कार्यकर्त्यांना अगदी मनापासून शुभेच्छा देतो. असंच कार्य सुरू ठेवा. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. सगळे जो तो असं म्हणत नाही. कोणी आले म्हणजे महाराज आमचं सगळं गाव एक आहे. म्हणजे असं नाही बाबा की हा इकडं का तो तिकडं, जसे काही बैल जुंपले की एक या शिवळवळवरतं एक त्या शिवळवरतं, असं नाही. सगळे एकोप्यानं सगळं गाव कार्य करतं. तर मी भगवंताला प्रार्थना करतो की तुमच्या गावाला कशाचीच नजर लागू नये. तुमचा एकोपा असाच चालावा. आणि सुदैव आहे, आनंदाची गोष्ट आहे महाराज, तुमच्या गावात महाराज मंडळी भरपूर आहेत. महाराज मंडळी आमचे श्री हरिभक्तपरायण दीनानाथ महाराज, अजून कोण महाराज, नरेंद्र महाराज, माधव महाराज आहेत, समाधान महाराज. आणि अगदी महाराज लोकांनाही लाजवतील अशा पद्धतीनं जीवन जगणारे आणि पारमार्थिक जीवनात राहणारे आमचे काय हेमंत भाऊ का, हां त्यांचं नाव दुसरंच आहे, मांगू दादा, मांगू दादा, ही सगळी मंडळी. आणि तुम्हा सर्वांचं, या सगळ्या कार्यकर्ते मंडळींना भरघोस सहकार्य. एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मिळेल. एकटा माणूस, मी सांगितलं ना तुम्हाला, सगळ्या कला आहेत एकाला, पण तरीही कामाचं नाही. दुसरा येडा चालन पण दुसरा लागत हो. आपण सगळेजण एकत्र येऊन हा आनंद साजरा करता. तुमच्या आनंदाला नजर लागू नये भगवंताला प्रार्थना करू. आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माधुकार, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.